तर त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. फळ आणि भाजीपाला उत्पादनात आपण आघाडीवर आहोत, परंतु आपल्याकडे नासाडी खूप मोठ्या प्रमाणात होते. तर अशा या उत्पादित होणाऱ्या मालाचं आपल्याला व्हॅल्यू एडिशन कसं करता येईल? म्हणजे त्याचं बाजार मूल्य कसं करता येईल? या संदर्भात आणि त्याला काय अपॉर्च्युनिटीज आहेत, काय संधी आहेत आणि कोणकोणत्या प्रकारचे प्रोसेसिंग प्रोटोकॉल्स आहेत त्याबद्दल थोडक्यात आपण माहिती आज आपण घेणार आहोत. तर थोडक्यात व्हॅल्यू एडिशन म्हणजे आपण जे काही उत्पादन आहे त्याचं प्रोसेसिंग करून त्याचा जो ओरिजिनल कलर, फ्लेवर, न्यूट्रिशनल व्हॅल्यूज रिटेन करून जो प्रॉडक्ट तयार करतो आणि त्याचं बाजार मूल्य वाढवतो त्याला व्हॅल्यू एडिशन असं म्हटलं जातं. थोडक्यात पोस्ट हार्वेस्ट नंतर जे हार्वेस्टिंग नंतरचं जे काही प्रोसेसिंग आहे, ग्रेडिंग, पॅकेजिंग पासून तर प्रोसेसिंग पर्यंत हे सगळं व्हॅल्यू एडिशन मध्ये येतं. तर या व्यवसायातून आपण शेतकरी, उद्योजक आणि कन्झ्युमर्स हे तीनही लोकांना याचा फायदा आहे. शेतकऱ्यांना योग्य मालाचे मार्केट उपलब्ध होतं. एंटरप्रेन्योर्सला एक व्यवसाय मिळतो आणि जो काही कन्झ्युमर आहे त्याला एक त्याच्या आवडीचं आणि वर्षभर चांगल्या प्रकारचा हँडल केलेला, प्रोसेस केलेला प्रॉडक्ट कन्झम्पशनसाठी उपलब्ध होतं. तर हे थोडक्यात की हे जे काही कमोडिटीज आहेत जसं पोटॅटो आहे, टोमॅटो, आवळा, मँगो त्याचं व्हॅल्यू एडेड प्रॉडक्ट केलं की त्याचं 10 to 15 टाइम्स किंवा त्यापेक्षा जास्त हे बाजार मूल्य वाढतं. फॉर एक्झाम्पल चिप्स ₹10 किलोचा होलसेल किंवा ऑनलाईन एव्हरेज पोटॅटो जर असेल त्याचे चिप्स ₹100 ते ₹200 किलो आणि मँगो जो ₹20 ते ₹60 किलोचा आहे. त्याचा पल्प जर केला किंवा त्याच्यापासून लेदर केलं म्हणजे आंबा वडी केली किंवा त्याचा जाम केला तर त्याचं ₹150 ते ₹200 पेक्षा जास्त बाजार मूल्य वाढतं. यालाच व्हॅल्यू एडिशन म्हणतात आणि यामुळे जो काही सीझनल प्रॉडक्ट आहे, आवळा असेल, आंबा असेल, तर तो आपल्याला वर्षभर वेगळ्या प्रक्रियायुक्त पदार्थाच्या फॉर्ममध्ये उपलब्ध करून ठेवता येतो. असं हे व्हॅल्यू एडिशन आहे. तर हे सगळं का आपण करतो, की आपलं सगळं कृषीप्रधान शेती आहे आणि सगळ्या शेतीपूरक व्यवसायाला आपल्याकडे भरपूर स्कोप आहे. कारण आज आपण बघतोय, की रिसेशन असेल किंवा कोव्हिडच्या सिच्युएशनमध्ये सुद्धा सगळे व्यवसाय बंद झाले, परंतु शेती व्यवसाय बंद झालेला नाही आणि लोकांना अ, अन्नधान्यापासून तर फळं भाजीपाल्याची त्यातल्या त्यात न्यूट्रिशनल फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सची तर खूप गरज आहे. तर अशा या परिस्थितीमध्ये आणि इथूनही पुढे किती जरी शहरीकरण वाढताना आपण दिसतोय, इंडस्ट्रियलायझेशन होताना दिसतंय, तर यामध्ये लोकांना आणि वाढती लोकसंख्येचा विचार करता आणि त्यात प्रक्रियायुक्त पदार्थांना डिमांड वाढणार आहे. कारण सगळंच फ्रेश त्या अवेलेबल होणं अवघड होणार आहे. त्यामुळेच आपलं एकंदरीत जी काही आपली इकॉनॉमी आहे ती पण डेव्हलप होईल आणि जो ग्रामीण भागाचा विकास त्याच्यामुळे पण होईल. तर आता प्रोसेसिंग काय की त्याच्यामुळे जी नासाडी होते ती कमी करता येते. जेव्हा एखादा बाजारात मध्ये माल मोठ्या प्रमाणात येतो, त्यामुळे भाव मिळत नाही. त्याचं मार्केट रेग्युलेशन होईल. जी काही 30-35% पर्यंत 25% ते 30% पर्यंत जी नासाडी होते, त्याच्यामध्ये लाखो कोटीचं नुकसान होतं. ते आपल्याला कमी करता येऊ शकेल. आणि एकंदरीत जे आपण पर एकर आता लँड होल्डिंग कमी होताना दिसतंय, तर आपला जो नफा आहे त्याची लेव्हल कमी-कमी होताना दिसते. जे उत्पादन खर्च वाढतो आणि नफा कमी होतो. तर अशा प्रकारे कमी म्हणजे बाजार मूल्य जर वाढवलं तर त्या पर एकरेजचं इन्कम जे आहे ते चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आज आपण जवळ-जवळ 60% पर्यंत लोकसंख्या आपली जी आहे ती शेतीवर अवलंबून आहे. आणि आपल्याकडे सर्व प्रकारचे फळं, भाज्यापासून अन्नधान्य सगळं काही उत्पादित केलं जातं. परंतु त्याच्यावर आपल्याकडे फक्त 2% पर्यंतच प्रक्रिया होते. तर ती आपल्याला कसं वाढवता येईल? एवढं कमी प्रक्रिया करून आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ या व्यवसायात आहे. तर परत आपल्याला याच्यामध्ये रोजगार देण्याची फार मोठी संधी फक्त प्रक्रियाच नाही तर विक्री, वाहतूक, वितरण या वेगळे जे सेक्टर अलाइड त्याच्या संबंधित आहेत. जशी एखादी कंपनी जर आली तर त्याच्या इतर वेंडर्सना पण व्यवसाय मिळतो. तशा प्रकारचं. आणि एकंदरीत जे काही प्रक्रियायुक्त पदार्थामुळे आपल्याला स्टोरेज कॅपॅसिटी वाढवता येते. नंतर आपल्याला लांबच्या बाजारपेठांपर्यंत माल सहज तो पोहोचवता येतो, जो की बल्कमध्ये त्याला खूप खर्च येतो. ती बचत आपल्याला करता येऊ शकते. तर इतर देशांचं जर आपण तुलना केली, तर आपण एकदम तळाला आहोत. म्हणजे शेतीमध्ये आपण अग्रेसर आहोत. आपला मेन शेती व्यवसाय आहे. आज आपली मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. तरीसुद्धा आपण प्रक्रियेमध्ये इतर देशांच्या मानाने खूप खालच्या स्टेजला आहोत. तर ती आपल्याला इम्प्रूव्ह कसं करता येईल? कारण इतर देश जर बघितलं तर 50% पेक्षा जास्त देशांमध्ये इतर देशांमध्ये प्रक्रिया केली जाते, पर्टिक्युलरली फ्रुट्स एंड व्हेजिटेबल्समध्ये. तर या प्रक्रिया उद्योगामुळे आपल्याला त्या उत्पादित होणाऱ्या मालाचं शेल्फ लाईफ म्हणजे बाजार मूल्य किंवा त्याचं टिकवण्याची क्षमता वाढवता येईल. नुकसान कमी करता येईल. बाजाराचे मार्केट जे ग्लट्स होतात ते प्रोटेक्ट करता येतील. ऑफ सीझनमध्ये जसं आता आंब्याचा सीझन संपला, परंतु पल्प असेल किंवा इतर मँगोचे वेगवेगळ्या प्रकारचे बिव्हरेजेस असतील या फॉर्ममध्ये आपल्याला
ते फळ उपलब्ध करून घेता येऊ शकतं आणि विविध प्रॉडक्ट डेव्हलप करून त्याच्यातून जे काही वेगळे मिनरल्स, व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स असलेले फ्लेवर, कलर, एरोमा असलेले प्रॉडक्ट एकत्रित आपल्याला टेस्ट डेव्हलप करता येऊ शकतात आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती या व्यवसायात होऊ शकते. परंतु याच्यापुढे काही आव्हानं पण आहेत. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत, परंतु त्या अतिशय अनऑर्गनाइज पद्धतीने आहेत किंवा काही शासकीय योजना आहेत म्हणून घेतात आणि नंतर त्या बँक आणि शासकीय योजनांचा, पैशांचा योग्य उपयोग होत नाही. तर त्या त्या गोष्टी सुद्धा आपल्याला हे करावं लागेल. नंतर आपल्याकडे प्रॉपर स्टोरेज फॅसिलिटीज नाहीयेत. नंतर विपणन व्यवस्था प्रॉपर नाही आहे. नंतर जे काही प्रोसेस प्रॉडक्ट तयार केले जातात, ते का खराब होतात किंवा ते कसे प्रोसेस करायला पाहिजे. निर्यातीचा आपण विचार करतो, परंतु निर्यातीसाठी त्यांचे काय प्रोटोकॉल्स आहेत. तर ह्या सगळ्या ज्या काही याच्यातल्या अडचणी आहेत, त्या अडचणींना तोंड देण्याची गरज आहे. त्या अडचणींचा विचार करून आपल्याला नवीन पद्धतीने आज जी काही ग्राहकांची गरज आहे किंवा बाहेरच्या मार्केटची जी गरज आहे, त्या संधी आपण शोधायला पाहिजे. तर आज मुक्त अर्थव्यवस्थेमुळे आपण बघतो, की कोणत्याही देशाचा माल कोणत्याही देशांमध्ये विक्रीसाठी पाठवता येऊ शकतो. आज भारत ही खूप मोठी कन्झ्युमर मार्केट आहे. तर मल्टीनॅशनल्स असतील किंवा कंपन्या असतील, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेस प्रॉडक्ट आज आपल्याकडे मार्केटमध्ये दिसतायत. तसंच आपण आपल्याकडचे काही जे फ्रुट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, की जे इतर देशांमध्ये किंवा ते वर्षभर उत्पादित करू शकत नाही. त्या फळं आणि भाज्यांची निर्यात असेल, त्याचं प्रोसेस प्रॉडक्ट असतील, ते आपल्याला पाठवू शकतात. आपल्याकडे बऱ्याच फळं आणि भाज्यांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. त्या बाहेरच्या देशांमध्ये त्याची आता ह्या कोव्हिडच्या सिच्युएशनमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात डिमांड वाढलेली आहे. पर्टिक्युलरली केमिकल फ्री, ऑर्गॅनिक किंवा नॅचरल फार्मिंग किंवा अ, नैसर्गिकरित्या आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या फळं, भाज्या, औषधी गुणधर्म असलेली फळं आहेत. जसं जांभूळ, चिंच, आवळा, बोर, सीताफळ यासारख्या फळांच्या प्रॉडक्टला खूप डिमांड आहे आणि याच्यातून मोठी रोजगाराची संधी आणि निर्यात वाढली की परकीय चलन मिळेल. यासाठी लागणाऱ्या जे काही वातानुकूलित स्टोरेज फॅसिलिटीची पण खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे. नंतर याची जे काही प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून जे काही शिल्लक राहिलेले वेस्ट असतात त्याच्यापासून उपपदार्थ सुद्धा बनवता येऊ शकतात. फळं आणि भाज्या बरोबर इतर मसाल्याचे तृणधान्य, कडधान्य, अन्नधान्य किंवा फळे भाजीपाला साठवणूक, पॅकेजिंग, विपणन याच्यामध्ये सुद्धा खूप काम करायला संधी आहे. तर ही जी काही प्रक्रिया नासाडी होते याची जर कारणं शोधली तर आपल्याला योग्य पॅकिंग पासून तर प्रक्रियेपर्यंतचे जे काही पोस्ट हार्वेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामध्ये अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अदरवाईज आपल्याकडे शेतकरी खूप कष्टाने फळभाज्या पिकवतो, परंतु त्याचं पुढे पोस्ट हार्वेस्ट लॉसेस खूप होतात. कारण प्रॉपर ग्रेडिंग, पॅकेजिंग, स्टोरेज, ट्रान्सपोर्टेशन, हँडलिंग याच्यामध्ये आपल्याकडे खूप लॅक्युनाज आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ही नासाडीची कारणं शोधून त्या ठिकाणी आपल्याला काम करायला खूप संधी आहे. म्हणजे आता पॅकिंग, ग्रेडिंग करून तो माल शहरांपर्यंत जर ग्राहकापर्यंत अतिशय स्वच्छ करून पाठवला, निर्जंतुकीकरण करून पाठवला किंवा कमीत कमी हँडलिंग करून आणि तो चांगल्या प्रकारे टिकेल अशा प्रकारचं त्याला स्टोरेज आणि पॅकेजिंग जर केलं, तर ग्राहक ते घ्यायला खूप तयार आहेत आणि कोविडमध्ये बऱ्याच लोकांना ती आता सवय झाली आहे, की घरपोच अतिशय स्वच्छ आणि चांगला भाजीपाला किंवा फळं किंवा त्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ. तर हे सगळे क्लीनिंग, ग्रेडिंग, प्री कूलिंग, पॅकेजिंग, रायपनिंग, स्टोरेज, ट्रान्सपोर्टेशन, मार्केटिंग हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर्स आहेत, की जे पोस्ट हार्वेस्टमध्ये येतात. अप टू प्रोसेसिंग. तर याच्यामध्ये आपल्याला काम करण्याची संधी आहे. म्हणजे प्रत्येकाने एखाद्या फळभाज्याचं प्रोसेस प्रॉडक्टच तयार करायला असं पाहिजे. तर आपण वेगळ्या प्रकारचे जे काही ह्या विंग्ज आहेत पोस्ट हार्वेस्ट किंवा ज्या स्टेप्स आहेत किंवा वेगळ्या प्रकारच्या ऑपरेशन्स आहेत, यामध्ये सुद्धा काम करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता रायपनिंग. आता फळं आणि भाजीपाला पर्टिक्युलरली आंबा असेल, पपई असेल, चिकू असेल, या फळांना काढणी केल्यानंतर पिकवण्याची गरज असते. तर आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात त्या केमिकलचा वापर करून ते पिकवलं जातात. परंतु आता सायंटिफिकली इथिलीन चेंबर्समध्ये म्हणजे कोल्ड स्टोरेज सारख्या स्ट्रक्चरमध्ये आपण अँबिएंट टेम्परेचरला म्हणजे 24 ते 25 डिग्री सेल्सियसला त्या फळांच्या गरजेनुसार इथिलीन गॅस रिलीज करून 3 ते 4 दिवसामध्ये अतिशय नैसर्गिकरित्या जशी फळं पिकतात त्या पद्धतीने विदाऊट जास्त लॉसेस न करता आणि चांगल्या प्रकारे जे की शरीराला हानिकारक नाही त्याचं एफ-पी-ओ जे आहे एफ-ए-ओने सुद्धा त्याला रिकॉग्नाइज केलेलं आहे. तर असं रायपनिंग असेल, स्टोरेज असतील. आता प्रत्येक शेतकऱ्याला काही कोल्ड स्टोरेज किंवा स्टोरेजची फॅसिलिटी क्रिएट करता येऊ शकते. तर अशा स्टोरेज फॅसिलिटीज असतील, ट्रान्सपोर्टेशन आपल्याकडे ट्रान्सपोर्टेशन रस्ते, रेल्वे, फ्रेट वगैरे एअर बाय एअर किंवा शिपमेंटने ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. त्याला सुद्धा त्या फॅसिलिटीज क्रिएट करणारे सुद्धा वेंडर्सची मोठ्या प्रमाणात गरज असते. अदरवाईज मग आपल्याकडे जो इतर कमोडिटीज वाहतूक केल्या जातात, त्याच्यातच फळ आणि भाजीपाल्यांची वाहतूक केली जाते. त्याच
व्हेइकल्स मधून. तर याला थोडेसे डेडिकेटेड, जसं आता आपण ऐकलं असेल, की नाशिक किंवा महाराष्ट्रातून 2-3 ठिकाणावरून डायरेक्ट दिल्ली किंवा नॉर्थच्या याच्यापर्यंत ट्रेन्स आता सुरू झाल्या, हॉर्टिकल्चर ट्रेन, की ज्याच्यामध्ये फळं आणि भाज्या किंवा अन्नधान्य स्पेशली त्या ट्रेनमधून आठवड्यातून 2-3 दिवस पोहोचवले जातात. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मार्केट पोटेन्शियल्स किंवा हे वाढू शकतं आणि मार्केट डिस्ट्रिब्युशनमध्ये तुम्ही जे काही चांगल्या प्रकारे उत्पादित होणारा माल, जो काही ग्राहकांना आवड आहे किंवा गरज आहे, त्याचं डिस्ट्रिब्युशन सिस्टममध्ये सुद्धा काम करू शकतो. तर थोडक्यात व्हॅल्यू एडिशन म्हणजे आपण प्रॉपर पॅकेजिंग असेल आणि व्यवस्थित मार्केटच्या गरजेप्रमाणे आणि व्यवस्थित ट्रान्सपोर्ट करून ग्राहकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. हे आजच्या आपल्याकडच्या काही मार्केटमध्ये जर आपण परिस्थिती बघितली, तर ते लक्षात येईल आपल्याला, की याच्यामध्ये किती काम करायची गरज आहे, की आपल्याकडे मॅन्युअली अतिशय अनहायजीन पद्धतीने फळं, भाज्या धुतल्या जातात किंवा त्याचं ग्रेडिंग केलं जातं. तर याच्यामध्ये प्रॉपर कमीत कमी हँडलिंगमध्ये आपल्याला कसं याच्यामध्ये करता येईल. ट्रान्सपोर्टेशनमध्ये आपण बघतो, की जे काही अतिशय म्हणजे त्याच्यामध्ये अयोग्य हाताळणी करून फळं आणि भाज्या किंवा ते पॅकेजिंग मटेरियल जे आहे, ते एकमेकांवर ठेवून आणि दूरच्या मार्केटपर्यंत 24-24 तास, 48 तास ट्रान्सपोर्टेशनमध्ये, तर त्याची पूर्ण अ, नासाडी किंवा त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे कंटॅमिनेशन्स होण्याचे चान्सेस असतात. तर अशी परिस्थिती 100% नाही बदलू शकत, परंतु आज आपली जी नासाडीची जर कारणं बघितली, 20-25% च्या नासाडीतली 10 ते 15% नासाडी याच ठिकाणी होतं. म्हणजे शेतकरी कष्टाने तो माल पिकवतो, पण तो मार्केटमध्ये आणि मार्केटच्या पुढे जाताना जर तुम्ही अ, एखाद्या मार्केटला व्हिजिट करून जर बघितलं, तर लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणात आपल्याकडे अतिशय अनहायजीन पद्धतीने किंवा फिजिकली खूप फळं आणि भाज्यांना डॅमेज केलं जातं आणि त्याचमुळे नासाडी होते किंवा ती खराब होतात. तर काही प्रमाणात आपण आता परदेशांमध्ये किंवा आपल्याकडे असे पिक्चर्स दिसायला लागलेले आहेत, की प्रॉपर पॅकेजिंग, क्लीनिंग, पॅक हाऊसेस विथ कन्व्हेयर आणि जे काही काम करणारा जो मजूर वर्ग आहे, त्याला ट्रेन करून, कुशल करून आपण त्याचं हँडलिंग प्रॅक्टिसेस अतिशय हायजीन कंडिशनने फळं, भाज्यांचं हँडलिंग करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. मोठ्या प्रमाणात किंवा एक्सपोर्ट वगैरेसाठी असेल तर त्याचं क्लीनिंग, ग्रेडिंग, वेगळ्या प्रकारचे जे सेफ केमिकल्स आहेत त्याच्यामध्ये क्लीन करून त्याचं कलर, साइझनुसार मेकॅनिकली आणि काही पार्शियली ग्रेडिंग आणि सेफ पॅकेजिंग करून हे फळं, भाज्यांचं सुद्धा आपण अ, अ, निर्यात वगैरे करू शकतो. त्यासाठी लागणारं जे प्री कूलिंग, कोल्ड स्टोरेज फॅसिलिटीज आज आपण जर बघितलं तर ठराविक कमोडिटींसाठीच ते वापरलं जातं. परंतु इतर वेळेस हे जे काही कोल्ड स्टोरेजेस किंवा प्री सिस्टम जी असते ही आयडियली पडलेली असते. तर याचं युटिलायझेशन वर्षभर आपल्याला करता येऊ शकतं आणि जे काही नासाडी होणारी फळं आणि भाज्या तापमानामुळे किंवा आर्द्रतेच्या अभावामुळे तर त्याला ह्या सिस्टम्समध्ये आणि दीर्घकाळ त्याचं सेल्फ लाईफ जे आहे ते टिकवता येऊ शकतं. नंतर पॅकेजिंगमध्ये आपण बघितलं तर वेगळ्या प्रकारच्या आता पॅकेजिंग सिस्टम्स आले, जसं व्हॅक्यूम स्ट्रिंग पॅकेजिंग. हे फळं, भाज्या सुद्धा याच्याने आपल्याला स्ट्रिंग पॅकेजिंगमध्ये पॅक करून त्याचा जो इव्हॅपोरेशन रेट आहे तो कमी करता येऊ शकतो. रेस्पिरिंग फूड जे आता आपण बघतो, की बरेच कुरकुरे वगैरे किंवा चिप्स वगैरे त्याच्यामध्ये नायट्रोजन गॅस वापरून त्याच्यामध्ये पॅकेजिंग केलं जातं. वेगवेगळ्या प्रकारच्या अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग, पनेट्स असतील, करेगेटेड बॉक्सेस असतील, स्ट्रिंग पॅकेजिंग, व्हॅक्यूम पॅकेजिंग, एम-ए-पी आहे, मॉडिफाईड एटमॉस्फेरिक पॅकेजिंग. हे प्रोसेस प्रॉडक्ट किंवा फ्रेश कमोडिटीसाठी त्यामुळे हँडलिंगही प्रॉपर होईल. आज आपण जर जनरल मार्केटमध्ये इतर नॉन एडिबल कमोडिटीज जर बघितल्या, तर छोटीशी पेन्सिल जरी असेल किंवा पेन जरी असेल, त्याचं पॅकेजिंग इतकं व्यवस्थित केलेलं असतं. ते तर काही हँडलिंगमध्ये खराब होण्यासारखी कमोडिटी नाहीये. परंतु आपण जे खातो त्याचं प्रॉपर पॅकेजिंग नसतं. अर्थात पॅकेजिंगसाठी खर्च होतो. तो खर्च आता लोकं करायला तयार असतात. जर ते सेफ असेल, ते क्लीन असेल, हँडलिंग प्रॉपर त्याचं होणार असेल तर. आज आता काही प्रमाणात अशा प्रकारचे पिक्चर्स आपल्याकडे दिसायला लागले, की जे सुपर मार्केट म्हणूया किंवा आपण मॉल्स किंवा ग्रॉसरी मार्केटमध्ये अतिशय नीट आणि क्लीन डिस्प्ले केलेला इतर वस्तूंसारखंच फळं आणि भाजीपाला. तर ह्या मॉल्सना किंवा ह्या रिटेल्स आउटलेट्सला सप्लाय करणाऱ्या सिस्टम्सची पण आता खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. जे काही आपण आता वेगळे रिलायन्स फ्रेश वगैरे अशा वेगळ्या प्रकारच्या बिग बास्केट वगैरे किंवा यांचे काही आउटलेट्स आहेत, की त्यांना शहरामध्ये ते फळं भाजीपाला देतात. तर त्यांच्यासाठी सुद्धा या प्रकारचं प्रॉपर हँडलिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंग करून माल पुरवठा करण्याची गरज आहे. त्यानंतर मग प्रक्रिया येते. पोस्ट हार्वेस्टमध्ये प्रॉपर ग्रेडिंग, क्लीनिंग, पॅकेजिंग करून प्रोसेसिंगमध्ये
तर आपण वेगळ्या प्रकारचे प्रोसेसिंग, आता काही पार्शियल प्रोसेसिंग असतं, की त्याच्यामध्ये आपण फक्त फळं, भाज्यांचे तुकडे किंवा त्याचे पीस करून किंवा त्याच्या त्या ॲक्सेप्टेबल फॉर्मॅटमध्ये आणि ते पॅकिंग करू शकतो. काहीमध्ये ज्यूस, बिव्हरेजेस आपण काढू शकतो, काहीमध्ये पल्प काढू शकतो. तर प्रक्रिया तंत्रज्ञानामध्ये काय, की फळ आणि भाजीपाल्यांमध्ये 80 ते 90% पाणी असतं. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात फळं आणि भाजीपाल्याची नासाडी होते. तर त्याचा पाण्याचा अंश आपण कमी करू शकतो, ज्याला डिहायड्रेशन करून आपण करू शकतो. काही कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये त्याच्यातले जे काही टोटल सॉल्युबल सॉलिड्स असतात, ते म्हणजे बॉइलिंग वगैरे करून आपण त्याचं टी-एस-एस जो आहे ते वाढवून पाण्याचं प्रमाण कमी करू शकतो. काही ब्राईन, शुगर सोल्युशन्समध्ये जसं सिरप असेल, स्क्वॅश असेल किंवा बिव्हरेजेस असतील किंवा कँडी असेल किंवा वेगळ्या प्रकारच्या परमेएबल प्रिझर्व्हेटिव्हचा वापर करणे, पाश्चरायझेशन करणे, जसं मिल्क प्रोसेसिंगमध्ये आपण करतो, तसं उष्णतेचा वापर करून किंवा वेगळ्या प्रकारचे तेल असतील, मसाले असतील, त्याच्यामध्ये आपण पिकल्स करू शकतो. कोल्ड स्टोरेजमध्ये किंवा फ्रिझन टेक्नॉलॉजी किंवा आयक्यूएफ टेक्नॉलॉजीने फ्रोझन करून ते फळं, भाजीपाला आपण टिकवू शकतो किंवा निर्जंतुक केलेल्या कॅनिंग करून डब्यांमध्ये किंवा मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक कंडिशन्समध्ये एम-ए-पी किंवा सी-ए कंट्रोल ॲटमॉस्फेरिक स्टोरेजमध्ये ठेवून फळांचं किंवा भाजीपाल्याचं आयुष्य आपण वाढवू शकतो किंवा आंबवण्याची प्रक्रिया आहे, ज्याला आपण फर्मेंटेशन म्हणतो. काही ज्या फळांमध्ये न्यूट्रास्युटिकल व्हॅल्यूज आहेत, जसं ग्रेप आहे, जामुन वगैरे आहे. तर या फळांपासून आपण आंबवून त्याच्यापासून आसव किंवा त्याला वाईन आपण बनवू शकतो आंबवण्याची. इरेडिएशन ही टेक्नॉलॉजीचा वापर करून मोठ्या प्रमाणात इतर देशांमध्ये सुद्धा आपल्याकडच्या उत्पादित होणारे मसाले असतील, फिश मीट हे जे काही प्रॉडक्ट आहेत त्याबरोबर कांदे, आंबे इरेडिएट केलेले जे आहेत, की त्याच्यामुळे त्याच्यातले जे काही जर्म्स आहेत ते मारले जातात. जसं आपण एक्स-रे टेक्नॉलॉजी, इरेडिएशन टेक्नॉलॉजीचा वापर करून विशिष्ट प्रकारचे रेज त्याच्यामध्ये सोडले जातात. त्यामुळे कांदा, बटाटा यांना जे स्प्राउट्स येतात ते कंट्रोल केले जातात किंवा मसाल्यांना वगैरे जे काही मसाल्याचे हळद असेल किंवा सुंठ असेल, त्याला जी काही कीड वगैरे लागते ते कंट्रोल करता येऊ शकतं. तर असं इरेडिएशन टेक्नॉलॉजीचा वापर सुद्धा प्रक्रियामध्ये केला जातो किंवा वेगळ्या प्रकारचं पॅकेजिंग वेस्टर्नचा वापर करून. तर प्रक्रिया करताना ह्या आपण सगळ्या गोष्टी ज्या बघितल्या, की ते फळं योग्य परिपक्वतेला काढणे, त्याची निवड, ती स्वच्छ धुणे, त्याची साल, नंतर त्याचं ब्लांचिंग, नंतर पल्पी फ्रूट असतील किंवा ज्युसी फ्रूट असेल त्याचं काढणे, तो पाश्चराइज करणे किंवा स्टरीलाईज करणे आणि तो पॅक करणे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्या असतील, टिन्स असतील किंवा असेप्टिक पॅकेजिंगमध्ये. नंतर तो साठवण करणे, स्टोअर करणे. त्याचं पाश्चरायझेशन, वेगळ्या प्रकारचं प्रिझर्व्हेटिव्ह सुकवणे किंवा इतर पदार्थ त्यापासून तयार करणे. तर ह्या व्हॅल्यू एडिशन किंवा प्रोसेसिंगचं जर आपण बघितलं तर साधारणतः 3 याच्यामध्ये वर्गवारी आपण करू शकतो. प्रायमरी प्रोसेसिंगमध्ये जिकडे क्लीनिंग, सॉर्टिंग, अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग आणि पल्पिंग किंवा ज्यूस एक्स्ट्रॅक्शन या प्रायमरी प्रोसेसिंगमध्ये त्या फळं, भाजीपाल्याचं जेव्हा पीक सीझन असतं त्यावेळेस आपण हे सगळं काढून ठेवू शकतो. म्हणजे आंब्याच्या सीझनमध्ये किंवा पेरूच्या सीझन किंवा पपईच्या सीझनमध्ये पल्प किंवा ज्युसी फ्रूट असेल, ज्यूस काढून तो आपण पॅक करून ठेवू शकतो. असेप्टिकली किंवा स्टोरेजमध्ये आणि मग वर्षभर त्यापासून आपण सेकंडरी प्रॉडक्ट जसं आर-टी-एस आहे, म्हणजे सरबत रेडी टू सर्व्ह किंवा स्क्वॅश, सिरप, जॅम, जेलीज किंवा डिहायड्रेशन वाळवण्याचं काम करू शकतो किंवा ऑस्मॅटिक डिहायड्रेशन पाकवून फ्रूट कँडीज आपण बनवू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे प्रिझर्व्हज आपण बनवू शकतो, कॅनिंग करू शकतो. त्यानंतर मग टर्शरी प्रोसेसिंगमध्ये आपण त्याचे ज्यूस जो आपण काढून ठेवला त्याचं कॉन्सन्ट्रेट असतील किंवा ज्यूस पावडर्स असतील, स्प्रे ड्रायिंग पद्धतीने किंवा काही फळांमध्ये, भाज्यांमध्ये आपण ते ड्राय करून त्याचं ग्राइंडिंग, पल्वराइज करून, मेश करून त्याचे पावडर्स आपण त्याच्यामध्ये करू शकतो. वेगळ्या प्रकारची जी काही मगाशी सांगितल्याप्रमाणे न्यूट्रास्युटिकल व्हॅल्यूज असलेल्या काही फळांमध्ये जे काही औषधी गुणधर्म आहेत किंवा आणि ती फळं गोड आहेत आणि ज्युसी आहेत. त्या फळांचं आपण त्याच्यामध्ये असलेल्या साखरेचं फर्मंट करून वाईन्स आपण बनवू शकतो. तर आजकाल कन्फेक्शनरी आयटम यंग जनरेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट बार्स किंवा जसं Cadbury सारखे चोको वगैरे टाकलेले जे काही प्रॉडक्ट्स आहेत ब्लेंडेड विथ फ्रूट पल्प किंवा फ्रूट ज्यूस असे कन्फेक्शनरी त्याला एनर्जी बार्स वगैरे म्हटलं जातं. बाहेरच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात हे लोकं वापरतात प्रवास करताना किंवा वेगळ्या कॉन्फरन्सेस, सेमिनार्समध्ये की एखादा एनर्जी बार किंवा तो घेतला चॉकलेट सारखा तो खाल्ला की त्यामुळे एनर्जी तात्पुरती का असेना ती मिळते आणि त्या फळांमध्ये असलेले जे काही मिनरल्स, व्हिटॅमिन्स आहेत त्याचाही शरीराला फायदा होतो. तर अशा या प्रोसेसिंग टेक्निक्समध्ये फिजिकल मेथडमध्ये आपण लो टेम्परेचरला स्टोरेज किंवा फ्रीझिंग करू शकतो किंवा आता आय-क्यू-एफ टेक्नॉलॉजी आपण ऐकली असेल. इंडिव्हिज्युअल क्विक फ्रोझन -18 डिग्री सेल्सियस टेम्परेचरला ग्रीन पीज हे त्याचं एक
सगळ्यात सोपं उदाहरण आहे. तसंच आपण वेगळ्या फळांच्या फोडी, तुकडे हे आपण फ्रीजिंग करू शकतो. थर्मल प्रोसेसिंगमध्ये उष्णतेचा वापर करून आपण ब्लांचिंग, पाश्चरायझेशन, स्टरिलायझेशन आणि असेप्टिक पॅकेजिंग हे मोस्टली पल्प प्रोसेसिंगमध्ये हे वापरलं जातं. टोमॅटोची प्युरी असेल, बनानाची प्युरी असेल, गावा ची प्युरी असेल किंवा त्याचा पल्प असेल, मँगो असेल, तर याचं असेप्टिकली आपण पाश्चराइज करून पॅकेजिंग करून ठेवू शकतो. त्यानंतर डिहायड्रेशन, फळ आणि भाजीपाल्यांचे तुकडे करून विशिष्ट आकाराचे, त्यानंतर त्याच्यातलं डिहायड्रेशन म्हणजे जे अनावश्यक जे काही मॉइश्चर आहे, ते सेफ मॉइश्चर पर्यंत ते पाणी काढून सोलर असेल, फ्रीज असेल किंवा कॅबिनेट ड्रायर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायर्स उपलब्ध आहेत, की त्या ड्रायरचा वापर करून त्याच्यातले पाण्याचा अंश जो आहे, तो आपण कमी करून त्याचं सेल्फ लाईफ वाढवू शकते. इरेडिएशन मगाशी सांगितल्याप्रमाणे तसं कार्बोनेशनचा वापर करून ऑक्सिजन काढून त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जो आहे, तो त्या लिक्विडमध्ये जनरली जे बेव्हरेजेस असतात, त्याच्यामध्ये कार्बोनेशन केलं जातं. जसं आता आपण सॉफ्ट ड्रिंक इज नॉट अ हेल्दी बेव्हरेज, परंतु फ्रूट ज्यूस मध्ये वगैरे जसं सॉफ्ट ड्रिंक सारखं जर आपण कार्बोनेशन केलं तर ते बबली टेस्ट जे आहे ते एफर्वेसन्स ते थोडंसं नवीन जनरेशनला थोडं अपेलिंग होतं किंवा ऍक्सेप्ट होतं. तसं आपण कार्बोनेशन करून आणि इव्हॅपोरेशन आणि कॉन्सन्ट्रेशन जसं आपण दुधाची बासुंदी वगैरे करतो की ते उकळून घेतो कॉन्सन्ट्रेट, तसं वेगळ्या फळांचे ज्यूस किंवा पल्प आपण कॉन्सन्ट्रेट करून ते दीर्घकाळ टिकून ठेवू शकतो. त्यामुळे त्याच्यातलंच त्याचं सेल्फ लाईफ आपल्याला वाढवता येऊ शकतं. तर केमिकलमध्ये ब्राईन जे आहे म्हणजे मिठाच्या द्रावणाचा वापर करून मोस्टली पिकल इंडस्ट्रीजमध्ये फळं किंवा भाज्यांचे जे तुकडे आहेत राईप अनराईप मँगो जो आहे मँगोचा पिकलसाठी तर ते मिठाच्या द्रावणामध्ये 6 to 10% मिठाच्या द्रावणामध्ये ठेवलं जातं. तर मीठ काय करतं की त्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते काढून घेतं आणि तिथं मिठाच्या या कॉन्सन्ट्रेटेड द्रावणामध्ये जे काही फंगल वगैरे ग्रोथ आहे ती होत नाही. त्यामुळे ब्राईन सोल्युशन तसंच साखरेचा पाक किंवा साखरेचा वापर करून वेगळ्या प्रकारच्या जाम, जेली, बेव्हरेजेस आहेत ते बनवले जातात, की त्याच्यामुळे गोडी तर येते पण शुगर ॲक्ट्स ॲज अ प्रिझर्व्हेटिव्ह. त्यामुळे तिथे काही मोल्ड्स वगैरे वाढत नाही. ॲसिडचा वापर करून वेगळ्या प्रकार ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड असेल त्याचा वापर करून. त्यानंतर काही संशोधन संस्थांच्या मार्फत प्रिझर्व्हेटिव्हज जे आहेत जसं पोटॅशियम मेटाबायसल्फेट, सोडियम बेन्झोएट, स्कॉर्बिक ॲसिड, तर फर्मेंटेशन, लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन करून ज्यूस पासून आपण तर अशा वेगळ्या फळांपासून आपण विविध प्रॉडक्ट बनवू शकतो. जसं आंब्यापासून आर-टी-एस, पिकल, जॅम, जेली, पोमोग्रेनेट पासून ग्रेप्स, बनाना आपल्या एरियामध्ये जे काही फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स अवेलेबल असतील त्या सर्व फळांपासून आपण वेगळ्या प्रकारची किंवा एकाच प्रॉडक्ट आपण वेगळ्या फळांपासून बनवू शकतो. जसं ज्युसी फ्रुट्स असेल त्यांचं आर-टी-एस, पल्पी फ्रुट असेल तर जॅम, जेली वगैरे ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये बनवू शकतो किंवा वेगळ्या प्रकारच्या कन्फेक्शनरी आयटम किंवा बेकरी आयटम्स मध्ये सुद्धा पल्प ज्यूसचा वापर पल्पचा वापर केला जाऊ शकतो किंवा बेकरी आयटम्स मध्ये मिल्क प्रॉडक्ट्स मध्ये वेगळ्या प्रकारचे मिल्क शेक्स असतील किंवा फ्लेवर्ड मिल्क्स असतील किंवा आम्रखंड वगैरे जसं आपण बघतो तसे वेगळ्या प्रकारचे किंवा आईस्क्रीम इंडस्ट्री म्हणजे वेगळ्या प्रकारच्या फळांच्या गराचा वापर करून आईस्क्रीम सुद्धा बनवले जातात. त्याला सुद्धा खूप डिमांड आहे. तर जनरली पल्प ज्यूस, आर-टी-एस म्हणजे वेगळ्या प्रकारचे सरबत, जाम, फ्रूट अँड व्हेजिटेबल्सच्या पावडर्स, वाईन्स, फर्मेंटेड प्रॉडक्ट, टॉफीज किंवा आपण एनर्जी बार म्हणूया. ड्रायिंग आणि डिहायड्रेशन करून सुकवलेले वेगळ्या प्रकारचे जसं रेझिन्स आहेत ग्रेप्समध्ये किंवा ड्राय अंजीर आहे किंवा बनानाचे चिप्स आहेत किंवा आवळा सुपारी, डाळिंबाचा अनारदाना. कँडीजमध्ये आपण आवळा, बेर, सपोटा म्हणजे हे पाकवणे म्हणजे साखरेच्या पाकामध्ये पाकवलेले आवळा असेल, बोर असेल, सपोटा असेल, आपल्या खजूर सारखे ते पाकवून आपल्याला तयार करता येऊ शकतात. लेदर जे आहे ते पोळी आपण म्हणूया तसं अंजिराची किंवा करवंदाची, आवळा आणि सपोटा किंवा टॅमरिंड. तर हे सगळं करण्यासाठी काही प्रमाणात आता स्मॉल स्केलवर आपण मॅन्युअली बऱ्याच गोष्टी करतो. 10-20% जे आहेत ते मेकॅनिकली आपण करू शकतो. सेकंडरी मीडियम स्केलमध्ये आपण काही प्रमाणात मेकॅनायझेशन आणि उरलेलं जे आहे ते मॅन्युअली आपण प्रोसेसिंग करू शकतो. परंतु लार्ज स्केलवर ज्याला आपल्याला म्हणूया की एका तासाला 1 टनापेक्षा जास्त जे प्रोसेस केली जातं ते लार्ज स्केल 1 टन पासून तर 10 टनापर्यंत. ते दिवसभरामध्ये 50-100 टनापर्यंत जे प्रोसेस केलं ते लार्ज स्केलमध्ये. तर त्या ठिकाणी एक प्रोसेसिंग लाईन असते की रिसिव्हिंग पासून जिकडे फ्रूट, व्हेजिटेबल क्लीन वॉश, सॉर्टिंग, ग्रेडिंग त्यांचं खराब असेल त्यांचं इन्स्पेक्शन केलं जातं आणि मग
त्याचं पुढे पल्प असेल, ज्यूस असेल ते एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. पुढे त्याला पाश्चराइज केलं जातं आणि मग ते कॅन्समध्ये, टिन्समध्ये किंवा असेप्टिक पॅकेजिंगमध्ये पॅक केलं जातं. तर असं एक प्रोसेसिंगची एक लाईन असते आणि त्यामध्ये आपण पार्शियली मेकॅनाइज पद्धतीने सायंटिफिकली कमीत कमी हँडलिंगमध्ये ही प्रोसेसिंग लाईन, तर ही ती आपल्या कॅपॅसिटीनुसार त्याचा जो काही जागा असेल, खर्च असेल तो त्याच्यामध्ये व्हॅरी होऊ शकतो. छोट्या-मोठ्या मशिनरीज आहेत, जसं आता डाळिंबाचे दाणे काढण्याचं मशीन आहे. हे आर-टी-एसची लाईन आहे, की या ठिकाणी अ, जे फळांचा ज्यूस जो आहे तो पाश्चराइजही केला जातो, एक कूलिंगही केला जातो आणि तो स्टरीलाईज करून आणि त्याच्यामध्ये जे काही आपल्याला आर-टी-एस करायचं ते साखर आणि ॲसिडचं प्रमाण ते ब्लेंड केलं जातं वरती. जर आपण बघितलं तर ब्लेंडर्स दिसतायत, इकडे कॉइल्स दिसतात, ते हॉटही केलं जातं. नंतर ही कूलिंग लाईन आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे लाईन्स, मशिनरीज आपल्याला आणि मग त्याचं जे काही ॲक्सेप्टेबल फॉर्मॅटमध्ये ग्लास बॉटल्स असतील, पेट बॉटल्स असतील किंवा स्टँडिंग पाउचेस असतील किंवा आजकाल आता वेगळ्या प्रकारच्या पॅकेजिंग बॉटल्स आपण बनवू शकतो. नंतर प्रायमरी प्रोसेसिंगमध्ये आपण मिनिमल प्रोसेसिंग करू शकतो, की फळभाज्या स्वच्छ धुवून त्याचे नॉन एडिबल पार्ट आहे, तो काढून त्याचे तुकडे करून ते पॅक करून आपण मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवू शकतो. त्याला मिनिमल प्रोसेसिंग म्हणतात. त्यामुळे काय होतं, की त्याच्यासोबत जो नॉन एडिबल पार्ट जातो शहरामध्ये, समजा मेथीची भाजी असेल, कॅबेज, कॉलीफ्लॉवर असेल, तर 10-20% पासून तर काही फळांमध्ये 50% पर्यंत जे गार्बेज शहरांमध्ये जातं आणि मोठ्या प्रमाणात डंपिंग यार्ड्स तयार होतात. तर ते एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शनही होतं आणि ग्राहकाला मोठ्या शहरांमध्ये धावपळ करणारे जे काही कपल असेल किंवा त्यांना रेडी टू कुक असं किंवा रेडी टू सर्व्ह डेझर्टसाठी लागणारी फळांचे तुकडे जे आहेत ते त्याला मिनिमल प्रोसेसिंग असं म्हणतात. अशा पद्धतीने वेगळ्या प्रकारचे फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, तर त्या भाज्यांचे किंवा सॅलड पर्पजच्या ज्या भाज्या असतील, ट्यूबर क्रॉप्स असतील, त्याचे तुकडे करून आपण मिनिमली प्रोसेस करून त्याचं पॅकेजिंग करू शकतो. तर हे मिनिमल प्रोसेस आपण करू शकतो. थर्मल प्रोसेसिंग, ब्लांचिंग, स्टीमिंग, पाश्चरायझेशन करून त्याच्यातला जे काही मायक्रोबियल लोड आहे तो आपण कमी करून आणि मग त्याचं कॅनिंग असेल, बॉटलिंग असेल किंवा असेप्टिक पॅकेजिंग आपण थर्मल प्रोसेसिंग करू शकतो. ड्रायिंग आणि डिहायड्रेशनमध्ये फळं, भाजीपाला जे आहेत त्यांच्या फोडी करून किंवा ते पालेभाज्या असतील त्या निवडून, त्या ब्लांच करून, त्या ड्राय करून डिहायड्रेशन आपण त्याचं करू शकतो. तर यासाठी कंडक्शन सोलर ड्रायर असतील किंवा कॅबिनेट ड्रायर्स असतील, तर अशा पद्धतीने वेगळ्या फळं, भाज्या ज्या आहेत त्याचे जे काही मेथी, पालक, कोथिंबीर, कॅबेज, कॉलीफ्लॉवर किंवा त्यांच्या पावडरी सुद्धा आपण करू शकतो. पालकची असेल, कढीपत्ता असेल किंवा स्प्राउट्स सुद्धा आपण डिहायड्रेट करू शकतो किंवा त्याची पोळी जे आहे आंबा पोळी वगैरे ते बनवू शकतो. तर अशा प्रकारचे प्रोसेस प्रॉडक्ट आपण करू शकतो. फ्रीजिंगमध्ये आपण फक्त आपल्याला ग्रीन पीज माहीत आहेत, परंतु आपण वेगळ्या फळांचे स्लाइसेस असतील किंवा पल्प असेल, आंबा, पेरू याचे किंवा अंजीर सॉरी ऑरेंज किंवा स्वीट ऑरेंज असे संत्री, मोसंबी याचे सेगमेंट म्हणजे मधल्या ज्या पाकळ्या असतात त्या सुद्धा आपण फ्रोझन करू शकतो. स्ट्रॉबेरी करू शकतो. व्हेजिटेबल्समध्ये पीच, कॉलीफ्लॉवर, कॅरट आणि वेगळ्या प्रकारचे बीन्स आपण करू शकतो. पिकल तर आपल्याकडची जुनी ट्रॅडिशनल प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे. परंतु आपण फक्त रॉ मँगोज करतो. परंतु सर्व फळं, भाज्या यांचे सुद्धा पिकल्स आणि वेगळ्या फ्लेवर वेगळ्या टेस्ट म्हणजे आवडीचे गोड लोणचे असतील, मसाले असतील, तिखट असतील किंवा तेलाचे असतील, विदाऊट कमी तेलाचा वापर करून असतील. तर कॅन्डीड प्रॉडक्ट्स असतील म्हणजे पाकून जसं आवळा कँडी, साखरेच्या पाकामध्ये बेल, पपया, करवंद, बोर, ॲपल, ॲशगॉर्ड आपल्याला माहिती आहे आग्र्याचा जो पेठा आहे दॅट इज वन ऑफ द कॅन्डीड प्रॉडक्ट आवळा कँडी. कॅरट किंवा जिंजर, आले पाक जे आहे, असे हे औषधी गुणधर्म असलेले जे आपल्याकडची ट्रॅडिशनल फळं आहेत, तर त्या फळांचं पाकून आपण कँडीज बनवू शकतो. वेगळ्या प्रकारच्या फ्रुट्स पासून बेव्हरेजेस आज आपण बघतो की सॉफ्ट ड्रिंक्समध्ये आर्टिफिशियल कलर्स आणि फ्लेवर आणि मोठ्या प्रमाणात क्रेज आहे. तर तेच आपण 5 ते 10% 15% पर्यंत फळांचे ज्यूस युक्त असे बेव्हरेजेस आहेत. जसे स्क्वॅश, सिरप, नेक्टर्स, कॉर्डियल, कार्बोनेटेड आणि जे ज्युसी पल्पी फ्रुट्स आहेत त्या सर्व फळांचे 1 किंवा 2 फळांचे एकत्रित ब्लेंडेड सुद्धा. त्याचबरोबर फळांबरोबर भाजीपाला, टोमॅटो, कॅरट, जिंजर यांचे सुद्धा ड्रिंक्स आपण बनवू शकतो. हे सगळं प्रोसेसिंग आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी काही रेग्युलेशन्स, लायसन्स, सर्टिफिकेशनची गरज असते. जसं एगमार्क आहे, एफ-एस-एस-आय आहे, बी-आय-एस, आय-एस-ओ, कोडेक्स, एक्सपोर्ट वगैरेसाठी ग्लोबल गॅप, एच-ए-सी-पी, सॅनिटरी, फायटोसॅनिटरी, जी-एल-पी, जी-एम-पी म्हणजे गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस, गुड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस त्यासोबत आपल्या ज्या लोकल ऑथॉरिटीज असतात त्यांच्या परमिशन्स असतील.
पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल, त्यानंतर टॅक्सेशनचे असेल, बँकिंगच्या संदर्भातले जे काही परमिशन्स किंवा त्याचे जे काही रेग्युलेशन्स असतील, तर ते आपल्याला करावं लागतात. हे वेगळे प्रॉडक्ट्स या ठिकाणी आहेत. आवळ्याची ही श्रेडची कँडी म्हणजे पाकळ्यांची कँडी, पूर्ण फळाचा मुरब्बा किंवा सेगमेंटची कँडी आपण करू शकतो. आवळ्याची सुपारी आहे, आवळ्याचं ज्यूस आहे. नंतर आंब्याचं लेदर म्हणजे आंब्याचे पल्प, नंतर आपण त्याची पोळी आहे, पावडर आहे. नंतर वेगळ्या फळांपासून वाईन जशी जामुन आहे, ऑरेंज आहे, नंतर पॅशन फ्रूट आहे, त्याची सुद्धा आपण वाईन बनवू शकतो. तर द्राक्षाची वाईन ही मोठ्या प्रमाणात ऍक्सेप्ट केली जाते, परंतु ॲज अ मेडिसिन म्हणून आपण ह्या इतर फळांच्या वाईन आपल्या आयुर्वेदामध्ये जसं आसव सांगितलंय त्याप्रमाणे आसव म्हणून आपण ते प्रमोट करू शकतो फॉर मेडिसिनल पर्पज किंवा हेल्थ ड्रिंक म्हणून. नंतर वेगळे जे कवट, पेरू वगैरे यांचे सुद्धा खूप चांगले न्यूट्रिशियस असे बेवरेजेस आपण बनवू शकतो, की जे करवंद आहे, कवट आहे, की जे असं सहज आपण खाऊ शकत नाही. परंतु जर तुम्ही कवठाचं जर आरटीएस किंवा सरबत दिलं तर लोक पण ऍक्सेप्ट करतात. आणि ह्या सगळ्या फळांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. पोटॅटो पाठोपाठ पपई, बनानाच्या, केळीच्या वेगळ्या प्रकारचे चिप्स, वेपर्स यांना पण खूप डिमांड आहे. त्यांना अजून वेगळ्या प्रकारचे फ्लेवर, कलर, अरोमा, मसाले वगैरे लावून सुद्धा करू शकतो. चिंच जी आहे, त्या चिंचेला तर बाहेरच्या देशांमध्ये, आपल्याकडे तर आहेच मागणी आजकाल चाट वगैरे, पाणीपुरी किंवा भेळ वगैरे याच्यामध्ये. तर तिकडे पूर्वी आपली ट्रॅडिशनली घरी चिंच पाणी बनवलं जायचं, परंतु आता जे पावडर्स किंवा पल्प जर असेल तर तो स्पूनभर टाकला की लगेच आपलं प्रॉडक्ट जे तयार होतं. तर अशी याची डिमांड आपल्या देशाबरोबरच बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा खूप आहे. डाळिंबाचे सुकवलेले दाणे, अनारदाना, त्याचं ज्यूस, त्याची पावडर हे सुद्धा करू शकतो. सीताफळ हे आता प्रॉमिसिंग फ्रूट क्रॉप आहे. याचा आपण फक्त खाण्यासाठी वापरत होतो, परंतु याचा रबडी किंवा याचा पल्प काढून त्याचं नॅचरल आईस्क्रीम्स मध्ये वगैरे सुद्धा वापर होतोय किंवा मिल्क शेक्स वगैरे. त्या फळाची या पद्धतीचं स्प्रे ड्रायर पद्धतीने आपण पावडर सुद्धा करू शकतो आणि मग या पावडरचा पुढे फर्दर प्रोसेसिंग मध्ये अंजिरापासून सुकवलेले अंजीर, त्याचा जाम, त्याचं लेदर हे आपल्याला बनवता येऊ शकतो. भोपळा असेल किंवा इतर बोर असेल किंवा कच्ची पपई असेल, यापासून कॅन्डी किंवा टुटी फ्रुटी बनवता येऊ शकते पाकवण्याची. तर असे फळांपासून आपण वेगळ्या प्रकारचे प्रोसेसिंग प्रॉडक्ट आपण बनवू शकतो. हे जे काही मी तुम्हाला एक अपॉर्च्युनिटीज किंवा वेगवेगळ्या सेगमेंट्स दाखवले, या संदर्भात काही आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. राम, टू यू. Yes, sir. Thank you. Thank you for wonderful guidance, sir. So ज्यांना ऑडियन्स मध्ये क्वेश्चन्स आहे, प्लीज तुमचे क्वेश्चन्स चॅट बॉक्स मध्ये टाका. आम्ही सगळे तुमचे क्वेश्चन्स कव्हर करूयात वन बाय वन. सो प्लीज तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सिलेक्ट करा होस्ट, आणि होस्टला तुम्ही जे काही क्वेश्चन टाका ते आम्ही सगळे कव्हर करूयात. त्याच्या आधी आपल्यासोबत आपले 5 पार्टिसिपंट जॉईन झालेले, दीपा मॅडम आणि शिवाजी सर. सो मी सगळ्यात आधी दीपा मॅडमांना रिक्वेस्ट करतो, एक सेकंड, की त्यांनी आपला जो आपला कोर्स जो आता रिसेंटली कम्प्लीट केला, तर त्याचा कोर्सचा फीडबॅक शेअर करावा. दीपा मॅडम, आणि त्याच्यानंतर मग मी शिवाजी सरांना पण रिक्वेस्ट करतो. सर दीपा मॅडम, तुम्ही आहात का? हो हो, 1-2 मिनिट. हॅलो, नमस्कार. मी दीपा उपर्डीकर, मी डोंबिवली येथे असते आणि मला नेटवर्कवर म्हणजे इंटरनेट गुगल साईटवरच उद्योगवर्धिनीच्या बाबतीत समजलं होतं. तर मी उद्योगवर्धिनीचा कोर्स 3 जून ते 21 जून या केलेला होता. तर त्याला प्रोसेसिंग मध्ये तर ज्या मॉडर्न टेक्निक्सच्या पर्यायांवर मार्गदर्शन दिलं जातं, जसं की डिहायड्रेशन आहे, मिनिमल प्रोसेसिंग आहे, कॅनिंग आहे, या सगळ्या गोष्टींचं. तर याचं पूर्ण व्यवस्थित मार्गदर्शन दिलं जातं. छोट्या छोट्या गोष्टी पण कव्हर केलेल्या आहेत आणि स्पेसिफिकली राजपूत सर, देसाई सर पूर्ण आय थिंक त्यांचा नेटवर्क डिस्कनेक्ट झाला असेल मे बी. So we'll wait if she joins back. But yes, दीपा मॅडम पुन्हा जॉईन झाले. एकच मिनिट. येस, दीपा मॅम अनम्यूट करा प्लीज. येस मॅम. हॅलो. मॅम, तुम्ही डिस्कनेक्ट झाले. सर आवाज येतोय?
हो येतोय हो. मॅम. मग कंटिन्यू करते. हा, तर मला Please हे continue सांगायचं होतं करा. की राजपूत सर. ओके ओके ओके. तर या कोर्समध्ये राजपूत सर, देसाई सर व्यवस्थित सपोर्टिव्ह मार्गदर्शन करतात. प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित माहिती देतात. तर मग आणि हा कोर्स जॉईन केल्यानंतर आता मी डिहायड्रेशन आणि जॅम जेलीमध्ये माझा स्वतःचा व्यवसाय चालू करणार आहे. माझे काही गोष्टी ज्या आहेत रजिस्ट्रेशन वगैरे ते सगळं चालू आहे. आणि मला हे सांगायचं होतं की या क्षेत्रात आपल्याला महाराष्ट्रातनं तर खूप कमी लोक आहेत गुजरातच्या कम्पॅरेटिव्ह मध्ये वगैरे कम्पॅरिझन मध्ये, तर आपल्याला खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात वाव आहे. तर सगळ्यांनी या कोर्सचा चांगला फायदा करून घ्यावा अशी माझी अपेक्षा आणि इच्छा पण आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम फॉर वंडरफुल फीडबॅक आणि विश यू ऑल द बेस्ट तुमच्या जर्नी मध्ये. तुम्ही जो Thank you. तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा प्लॅन करता, विश यू ऑल द बेस्ट. आणि तुमचे डिटेल्स तुम्ही चॅट बॉक्स वरती पण टाकू शकतात. सो ज्याने काही या वेबिनार बद्दल तुम्हाला कोणी ना कोणी अप्रोच करू शकतो. सो तुम्ही नक्की चॅट बॉक्स वरती डिटेल टाकू शकता आपल्या. थँक्यू. आता मी शिवाजी सरांना पण रिक्वेस्ट करतो. शिवाजी सर तुम्ही आहात का तिकडे? हा येस सर. हा तुमचा फीडबॅक देऊ शकता का शिवाजी सर? हॅलो. हा बोला शिवाजी सर. हा, मी आवाज येतो का? हो येतोय येतोय. हॅलो. येतोय शिवाजी सर, येतोय आवाज. हॅलो. हॅलो. हो बोला शिवाजी सर. हा, मी सर्वांना नमस्कार माझा. मी शिवाजी कवात अहमदनगर इथून बोलतोय. मी 7 जुलैचा आपला डिहायड्रेशनचा वेबिनार पूर्ण केला आणि या वेबिनार मधून मला खूप चांगल्या अशा माहिती मिळाल्या. उद्योगधंदा तर चालू करायचा, पण नेमकं काय करायचं हे मला समजत नव्हतं. पण माझ्या मित्रांकडून मला उद्योगधंद्याविषयी माहिती मिळाली आणि मी ठरवलं की हा कोर्स आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर मला या उद्योगाच्या याबद्दल इत्थंभूत माहिती आपल्या वेबिनार मधून मला मिळाली. श्रीयुत चांडक सर, राजपूत सर आणि देसाई सर यांनी इतक्या छोट्या छोट्या माहिती आम्हाला पुरवल्या, तर त्याबद्दल आमचं जे धाडस आहे ते अजून याच्याबद्दल वाढलं. कारण टेक्निकल नॉलेज आम्हाला काहीच नव्हतं, फक्त उद्योग करायचं हीच आयडिया होती आम्हाला. पण नेमकं त्याच्यातलं टेक्निकल नॉलेज बरंचसं आम्हाला सरांकडून समजलं आणि त्याचा नक्कीच आम्हाला भावी काळामध्ये या उद्योग चालू करण्यासाठी याचा उपयोग होईल असं मला वाटतं. तर आपला भारत देश आता नक्कीच कृषी प्रधान देश आहे आणि आपल्याकडे मुबलक प्रमाणाच्या फळं भाज्या ह्या पिकतात आणि आपण एक्सपोर्ट पण भरपूर प्रमाणात करतो. तर या संधीचा फायदा घेऊन आणि शेतकऱ्यांना पण आपल्या माध्यमातून काय फायदा करता येईल का, याच्यासाठी मी ऍग्रिकल्चर सेक्टर निवडला आणि याच्यातून शेतकऱ्यांकडे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून शेतकऱ्यांनाही चांगला रेट देता येईल आणि आपणही याच्यातून कसं पुढे जाता येईल हे नियोजन करून उद्योगधंद्यात पडण्याचं मी ठरवलंय. आणि भाजीपाला आणि फूड डिहायड्रेशन याच्यामध्ये उतरून मला माझ्या भावी उद्योगाची पायाभरणी करण्यास उद्योगवर्धन निश्चित मदत केलेली आहे आणि सर्व स्टाफने कोऑपरेटिव्ह पणा दाखवून मला त्याच्यात वाटचालीस नक्कीच मदत होईल असं मला वाटतं. तरी मी सर्व जे आता नवीन बॅचला सामील झाले त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या भावी वाटचालीस माझ्याकडून शुभेच्छा आपणास. धन्यवाद. थँक्यू शिवाजी सर फॉर एकदम डिटेल फीडबॅक दिल्याबद्दल आणि आभारी आहात पण. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके सर. ओके सर. ओके, सो आता मी क्वेश्चन्सला सुरुवात करतो. बरेचसे क्वेश्चन्स आहे. सो राजपूत सर, पहिला क्वेश्चन असा आहे की कांदा प्रक्रिया मध्ये काय काय उद्योग करू शकतो, कांदा प्रक्रिया उद्योग, आणि त्याचं मार्केटिंग कसं करावं? कांदा मध्ये मोठ्या प्रमाणात डिहायड्रेशन केलं जातं, वाळवण्याची जी प्रक्रिया आहे. तर त्याचा वापर जो आहे वेगळ्या मसाल्यांमध्ये किंवा रेडी टू कुक जे प्रॉडक्ट्स आहेत, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बाहेरच्या देशांमध्ये आपण जसं चिरून कांदा खातो तसा खाल्ला जात नाही.
परंतु त्या कांद्याचं प्रॉपर डिहायड्रेशन, पॅकेजिंग आणि त्याच्यामध्ये कमीत कमी मायक्रोबियल लोड असेल, त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट असतात त्याप्रमाणे जर आपण प्रक्रिया केला तर निर्यातीला मोठी संधी आहे आपल्या अंतर्गत मार्केटमध्ये. परंतु जे निर्यातीला जो कांदा आहे तो जवळजवळ 99% व्हाईट ओनियन जो आहे, पांढरा कांदा ज्याचा TSSI आहे, त्याच्यामध्ये काही ज्या प्रॉपर्टीज आहेत ज्या प्रोसेसिंगसाठी लागतात त्या व्यवस्थित मिळतात. त्यामुळे जो प्रॉडक्ट आहे तो चांगल्या क्वालिटीचा तयार होतो. त्यामुळे व्हाईट ओनियनला, डिहायड्रेशनला भरपूर डिमांड आहे. नंतर रेड ओनियन जो आहे तो मोस्टली मसाल्यांमध्ये किंवा आपल्याकडे चिवडा वगैरेच्या इंडस्ट्रीमध्ये किंवा त्या कांद्याची पेस्ट वगैरे करून ती पेस्ट आजकाल आपल्याकडे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये त्याचा वापर केला जाऊ शकतो. बरोबर. मार्केट हे आपलं कोणाशी B2B मध्ये मोठा जो वेंडर असेल त्याला, असं त्याचं किरकोळ मार्केट खूप कमी आहे. मोठ्या मार्केटमध्ये एखाद्या प्रोसेसरला, सेकंडरी प्रोसेसरला आपण सप्लाय करू शकतो. येस. राईट. पुढचा प्रश्न आहे की B2B मार्केट डिहायड्रेटेड मोरिंगा पावडरला कसं आहे? आता हे मोरिंगा पावडर ऍज अ मेडिसिनल आणि न्यूट्रिशनल प्रॉडक्ट म्हणून मार्केटमध्ये आता खूप लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण झालेला आहे. त्यामुळे त्याला डिमांड आहे. तर ज्या आपल्या प्रोडक्शन जे आहे ते केमिकल फ्री उत्पादन करून तो पाला हार्वेस्ट करून तो डिहायड्रेट करून त्याचं पावडर करता येऊ शकतो. तर त्यामध्ये जे काही बल्कमध्ये घेऊन ब्रँडिंग ज्यांचं सेट झालेलं आहे त्यांच्याशी तुम्ही बोलून घेऊ शकता. आजकाल आता भरपूर ज्या डाबर पासून तर पतंजली पर्यंत अशा ज्या वेगळ्या मेडिसिनल आयुर्वेदामध्ये काम करणाऱ्या जुन्या कंपन्या आहेत, तर त्यांची रिक्वायरमेंट असू शकते. बरोबर. पुढचा प्रश्न आहे की आपण डायरेक्ट आमरस बनवू शकतो का कमर्शियल स्केल वरती? पल्प नाही, आमरस. पल्प नाही, आमरस. हा हा, आमरस, डायरेक्ट आमरस. नाही, आमरस म्हणजे पल्प जो आहे त्यालाच मराठीमध्ये आपण आमरस म्हणतो, पण त्याला पल्प म्हणतो किंवा गर म्हणतो. तो म्हणजे कारण त्याच्यामध्ये जे पाणी असतं ते काढून घेण्यासाठी त्याला आपल्याला उष्णतेची प्रक्रिया करावी लागते आणि मग तो आपल्याला जास्त काळ टिकवता येतो आणि फ्रोझन सुद्धा करता येऊ शकतो. ओके, म्हणजे जो डायरेक्ट आंबाचा पल्प जर आपल्याला स्टोअर करायचा असेल मग तो फ्रोझन करावा लागेल. फ्रोझन करण्यासाठी त्याचं तेवढं सेल्फ लाईफ, त्याचं डिस्कलरेशन वगैरे त्याच्यामध्ये होतं. पल्प करणं हेच सगळ्यात. दूध टाकून जो आपण आंब्याचा रस बनवतो तो इंडस्ट्री लेवलवरती नाही करते. काय टाकून? दूध टाकून आपण जो घरी बनवतो आमरस, तो इंडस्ट्री लेवलवरती कमर्शियल स्केलवर करता येईल का? नाही. ओके. पल्पच बेस्ट सोल्युशन आहे. पूर्ण जगभरामध्ये पल्प हा वापरला जातो. राईट. ओके. पुढचं आहे की लिंबापासून काय काय, म्हणजे लिंबाच्या सालीपासून किंवा त्याचं काही ज्यूस, रस काही बनवू शकतो? जे आता काही बेव्हरेजेस आपण बघितले, कॉर्डियल, स्क्वॅश, कॉन्सन्ट्रेट्स, हे लिंबापासून बनवले जाऊ शकतात. त्याला खूप डिमांड आहे. लिंबाची स्प्रे ड्रायरने पावडर सुद्धा बनवली जाते, जिचा उपयोग नंतर फर्दर बेव्हरेजेस मध्ये केला जातो. त्याचं जे साल वगैरे जे असतात त्याच्यातून इसेन्शियल ऑइल्स जे आहेत ते सुद्धा एक्स्ट्रॅक्ट करता येऊ शकतात. ओके. कॅप्सिकम वर काय काय प्रोसेसिंग करता येते? कॅप्सिकम जसं आता आपण डिहायड्रेशन बघितलं कांद्याबद्दल बोललो ना, तसं कॅप्सिकमचे फ्लेक्स करून, म्हणजे जसं आपण भाजीसाठी लांब तुकडे करतो तसे ड्राय करून त्यालाही आता रेडी टू कुक याच्यामध्ये डिमांड आहे. तर ते चांगल्या प्रकारे कॅप्सिकमचं तेवढंच त्याच्यापासून बनवू शकतो. ओके. आणि पोमोग्रेनेट प्रोडक्टचं काय करू शकतो आणि त्याचं मार्केट काय आहे? पोमोग्रेनेटचे एरियल सेपरेशन जे आहे, म्हणजे दाणे वेगळे करून ते MEP मॉडिफाईड ऍटमॉस्फेरिक पॅकेजिंग मध्ये हे केलं जाऊ शकतं. पोमोग्रेनेटचा ज्यूस काढून त्याचं ज्यूस किंवा त्याचे कॉन्सन्ट्रेट, जे जसं आपण दुधाची बासुंदी करतो तसं आटवलेला ज्यूस जो येतो, आणि जे काही छोटे बारके दाणे आहेत तर त्याच्यापासून अनारदाना त्याच्यामध्ये बनवू शकतो. आता मार्केटचा जर विषय केला तर हे सगळ्या प्रत्येक गोष्टीला मार्केट हा विषय आपण सर्च करून किंवा काय डिमांड आहे, काय विकलं जातं त्याप्रमाणे आपण प्रॉडक्ट मध्ये जाऊ शकतो. राईट. ओके. पुढचा प्रश्न आहे की एक मिनिट. हा, आता काही कॉमन, जे बरेचसे लोकांचे कॉमन क्वेश्चन आहे, म्हणजे काय काय लायसन्स लागतात फूड प्रोसेसिंग बिझनेस साठी? पहिली गोष्ट, तुमचं जे युनिट आहे
ती जागा जी आहे ती कोणत्या लिमिटमध्ये आहे, तर तिथे जी लोकल ऑथॉरिटी असेल त्याचं एक तुम्हाला परवाना घ्यावा लागेल. ग्रामपंचायत असेल किंवा महानगरपालिका असेल तर त्याचा परवाना. त्यानंतर ते येणे करावं लागतं त्याला नॉन ॲग्रीकल्चर. आजकाल आता ते टाउन प्लॅनिंगची पण एक जस्ट त्यांची माहितीसाठी द्यावं लागतं, कारण भविष्यात तिकडून काही हायवे किंवा काही ॲक्विजिशन होणार असेल तर आता आजकाल ते टाउन प्लॅनिंग बघितलं जातं. नंतर तुम्हाला पॉवर कन्झम्पशन लागतं मोठ्या प्रमाणात. इलेक्ट्रिसिटी, एम-एस-सी-बीचं पण मला माहिती तिकडून घ्यावी लागेल. जर टॅक्सेशनमध्ये जे काही आता पॅन म्हणजे तुम्हाला जी फर्म रजिस्टर करून त्यानंतर त्याचं नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट, करंट अकाउंट, नंतर त्याचा जो काय जीएसटी नंबर, पॅन नंबर काय असेल ते त्याच्यामध्ये करावं लागतं. नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे FSAI जे आहे, फूड सिक्युरिटी अँड सेफ्टी ऍक्ट ऑफ इंडियाचा जो त्याचं लायसन आहे ते घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये प्रोसेस प्रोटोकॉल बरोबर तुमचं हेल्थ, हायजीन आणि सॅनिटेशनच्या बाबतीत जे आहे. त्यानंतर पोल्युशन कंट्रोल बोर्ड त्याची परवानगी घ्यावी लागते. फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्याची परमिशन. बाकी शॉप ऍक्ट वगैरे जे टॅक्सेशनचे जे आहे ते त्याच्यामध्ये घ्यावं लागतं. नंतर तुमचे काय प्रॉडक्ट आहेत, बाकीच्या प्रॉडक्ट नाही, परंतु जर ह्या तुमचे फर्मेंटेड प्रॉडक्ट्स असतील तर त्याचं परत जसं सेंट्रल एक्साइज होतं, सेंट्रलचं जे काही जीएसटी कमिशन असेल तर त्याची पण परवानगी त्याच्यामध्ये घ्यावी लागते. त्यानंतर लेबर लॉज वगैरे ह्याचे जे काही परमिशन्स असतील त्या तुमची युनिट किती कॅपॅसिटीचा त्यावर ते अवलंबून असतं. तर ह्या वेगळ्या परवानगी आहेत ग्लोबल. नंतर बाकी तुमच्या मॅनेजमेंटचे जे काही आहेत गुड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस त्याचे तुम्हाला काही ॲक्रिडेशन वगैरे घेतलं तर ते चांगलंच. बरोबर, थँक्यू. आणि अजूनही बरेचसे क्वेश्चन मी कव्हर करतो. त्याच्या आधी काही कोर्स बद्दल क्वेश्चन आहे, तर मी क्विकली एकदा कोर्स बद्दलचे जे काही क्वेश्चन्स आहे हे कव्हर करतो. सो उद्योगवर्धिनीचा फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग कोर्स जो आहे तो फ्रायडे पासून म्हणजे 6 ऑगस्ट पासून चालू होत आहे. याचं ड्युरेशन आहे 3 वीक्स म्हणजे 3 आठवडे हा कोर्स आहे आणि फीज आहे ₹3600. 3600 याची फीज आहे. तुम्ही या कोर्ससाठी या वेबिनार कोर्ससाठी ऑनलाईन रजिस्टर करू शकता या वेबसाईटवरती. चॅट बॉक्समध्ये ऑलरेडी लिंक टाकलेली आहे. तर हा सगळा सिलेबस आहे. तर इकडे तुम्हाला डिटेलमध्ये बघता येईल. तर बेसिकली तुम्हाला सगळ्यात आधी एक्स्ट्रॅक्शन ऑफ पल्प आहे, ज्युसेस आहे, ते कसं करायचं, त्याचे काय जे काही मशिनरीज असतात, जे काही मेथड्स आहे हे सगळं कव्हर होईल. मग सॉसेस अँड बेव्हरेजेस वरती कव्हर होईल. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे सिरप आहे, नेक्टर्स आहे, रेडी टू सर्व ड्रिंक्स आहे, क्रशेस आहे, हे सगळं कव्हर होईल. चटणी, सॉसेस आणि प्रत्येकाचं मग प्रिपरेशन जे टोमॅटो ज्युसेस आहे, फ्रूट अँड बेव्हरेजेस आहे, हे सगळ्यांचं प्रिपरेशन काय, मशिनरी काय, किती कॉस्टिंग लागतं हे कव्हर होणार आहे. मग डिहायड्रेशन आणि कॉन्सन्ट्रेशन वरती याच्यामध्ये डिटेलमध्ये कव्हर होणार आहे, की याच्यामध्ये एक्झॅक्टली थिअरी काय, डिहायड्रेशन म्हणजे काय असतं, त्याला कुठले इक्विपमेंट लागतात, नवीन काय काय तुम्ही डिहायड्रेशन करून तुम्ही नवीन काय काय गोष्टी बनवू शकतात, हे सुद्धा याच्यामध्ये डिटेलमध्ये कव्हर होतं. त्याच्यानंतर कॅनिंग हा एक महत्वाचा विषय की ज्याच्यामध्ये कॅनिंग कसं करायचं, मग त्याला मेथड्स काय काय प्रिझर्वेशनच्या हे सुद्धा डिटेलमध्ये कव्हर होईल. आणि रेफ्रिजरेशन आणि फ्रीजिंग, मग याच्यामध्ये फ्रीजिंग टेक्निक्स काय काय आहे, रेफ्रिजरेशन काय काय आहे, IQF हे जे आहे हे म्हणजे इंडिव्हिज्युअल क्विक फ्रीजिंग हे सुद्धा डिटेलमध्ये कव्हर होणार आहे. आणि पेक्टिन प्रोडक्ट्स अँड प्रिझर्व्हंट पिकल्स, मग याच्यामध्ये तुम्हाला पिकल्स काय काय, प्रिझर्वेटिव्ह काय काय किंवा जॅम जेली हे सगळे याच्यावरती डिटेलमध्ये कव्हर होणार आहे. आणि डिहायड्रेशन या टॉपिक वरती आम्ही एकदम डिटेलमध्ये कव्हर करतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रोडक्ट्स कुठले कुठले आहेत, कारण हा सध्या सगळ्यात जास्त ट्रेंडिंग टॉपिक आहे. तर डिहायड्रेशन मध्ये पण आम्ही सगळ्यात जास्त याच्यामध्ये भरपूर डिटेलमध्ये कव्हर करतो. आणि बरेचसे लोकांचे याच्यामध्ये क्वेश्चन्स आहे की मार्केटिंग कसं करायचं, आमच्या प्रोडक्टला लोन कसं मिळवायचं. तर ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला कोर्समध्ये मिळणार आहे. आणि याच्यामध्ये आम्ही एक बोनस वीक ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये सगळे बिझनेस रिलेटेड क्वेश्चन्स आम्ही तुमचे कव्हर करतो. मग याच्यामध्ये चांडक सर जे उद्योगवर्धिनीचे संचालक आहे, फाउंडर आहे, ते याच्यामध्ये काय असं बिझनेस सुरू करायचा ते गायडन्स करणार आहे. अहुजा सर जे आहे ते तुम्हाला सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे गव्हर्नमेंटची जी अपेक्स बॉडी त्यांच्याकडनं काय काय टेक्नॉलॉजीज मिळू शकतात ते शेअर करणार आहे. मुकुंद कुलकर्णी सर एक्सपोर्ट कसं करायचं, मार्केट ग्राहक कसा मिळवायचा बाहेरचा, हे सुद्धा याच्यामध्ये कव्हर करणार आहे. उल्हास बोरसे सर याच्यामध्ये तुम्हाला लोन मिळवायचं असेल तर लोन कसं मिळवायचं, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा, गव्हर्नमेंट स्कीम्स, कन्सेशन्स काय काय हे सुद्धा याच्यामध्ये डिटेलमध्ये कव्हर होणार आहे. मग त्याच्यानंतर समाधान हिरे सर आहे जे याच्यामध्ये प्रोडक्शन प्लॅनिंग, सप्लाय चेन मॅनेजमेंट कव्हर करणार आहे. आणि मुकुंद पटवर्धन सर मार्केटिंग कसं करायचं, डिजिटल मार्केटिंग कसं करायचं,
डिजिटल मार्केटिंग थ्रू कसे ग्राहक मिळवायचे. आणि अनिरुद्ध सूर्यवंशी सर आहे, जे ब्रँडिंग अँड मार्केटिंगचे एक्सपर्ट आहे. वेगवेगळे क्लायंट्स आहेत त्यांच्याकडे, 200 पेक्षा जास्त ब्रँड हँडल करतात, तर ते तुम्हाला ब्रँडिंग वरती कव्हर करणार. तर इकडे तुम्हाला प्रत्येक स्पीकरचे एकदम डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतील ऑनलाईन वेबसाईट वरती, ते करू शकतात. आणि बरेचसे आमचे सक्सेस स्टोरीज आहे फ्रूट अँड व्हेजिटेबल मध्ये, म्हणजे धात्रक आहे की ज्यांचा 100 कोटींवरती उलाढाल आहे, ते आपले पार्टिसिपंट आहे. सुजाता शेळके मॅडम आहे की ज्या आज महिला उद्योजिका आहे आणि 20 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहे आणि अक्रॉस इंडिया त्यांचं आज डिस्ट्रीब्युशन होतं. तर त्यांचं तुम्ही बघू शकता. बरेचसे आमचे सक्सेस स्टोरीज आहे. रेडी टू इट मध्ये प्रणव सांगवे, असं वेगवेगळे सक्सेस स्टोरीज तुम्ही बघू शकता. आणि आपला हा कोर्स लाईव्ह ऑनलाईन असतो. प्रत्येक सेशन काही लोकांचे रेकॉर्डिंग बद्दल क्वेश्चन होते, तर तुम्हाला कोर्स झाल्यानंतर सुद्धा या सेशनचे रेकॉर्डिंग मिळतात. म्हणजे तुम्हाला इनफॅक्ट लाईव्ह हे रेकॉर्डिंग, प्रत्येक सेशन लाईव्ह होतो आणि नेक्स्ट डे तुम्हाला त्या सेशनचं रेकॉर्डिंग सुद्धा मिळतं. आणि प्लस तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप थ्रू आमचा कनेक्शन असतो. तुम्हाला कुठले प्रत्येक बॅच मध्ये आमचा एक होस्ट असतो. कोर्स झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं आणि प्रत्येक कोर्सचं मटेरियल मिळतं. म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला सगळं सिलेबस, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सगळं मिळतं आणि तुम्ही करू शकता. ऑनलाईन पेमेंटही इथे करू शकता. तिकडे फीडबॅक्स आमच्या गुगल, व्हॉट्सअप चॅट्स, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे जे आम्हाला फीडबॅक मिळालेले ते तुम्ही इकडे बघू शकता. आणि इकडे तुम्ही ऑनलाईन रजिस्टर करू शकता. सो आणि युट्यूब चॅनल आमचा बघा नक्कीच, की याच्यामध्ये आम्ही आमचे उद्योगवर्धिनीचे 60,000 पेक्षा जास्त उद्योजक आहे, तर त्यांचे आम्ही सक्सेस स्टोरीज घेतलेले आहेत, तर ते तुम्ही नक्कीच बघू शकतात. आणि उद्योगवर्धिनीच्या वेबसाईट वरती इकडे तुम्ही जर का गेले तर फूड हा जो सेक्टर आहे, इकडे तुम्हाला आमचे फूड रिलेटेड सगळे कोर्सेसचे डिटेल्स मिळेल. तर डिहायड्रेशन हा जो कोर्स आहे, हा या कोर्सचाच पार्ट आहे. ओके. आणि बाकीचे पॅकेजिंग आणि डेअरी प्रोसेसिंग वरती पण आमचे कोर्स. ओके. सो आता मी फर्दर क्वेश्चन्स कव्हर करतो. सो काही जे क्वेश्चन्स आहे, ओके, पुढचं आहे की ब्रोकोली वरती काही होतंय का प्रोसेसिंग वगैरे? ब्रोकोलीला ते प्रायमरी प्रोसेसिंग जे सांगितलं प्रॉपर, त्याचं ग्रेडिंग, क्लिनिंग आणि पॅकिंग करून जे मोठे मार्केट्स आहेत तर त्यांच्यासाठी, आणि बाकी मग फ्रोझन करू शकतो आपण. IQF जे आहे, इंडिव्हिज्युअल केक फ्रोझन, पण तशा प्रकारची रिक्वायरमेंट पाहिजे. ओके. आणि फूड प्रोसेसिंगला बेसिकली किती स्टार्टअप कॉस्ट आहे? बऱ्याचशा लोकांचा हा क्वेश्चन आहे. सो एक स्टार्टअप आता कॉस्ट म्हणून किती मगाशी असली पाहिजे? माझ्या किती प्रेझेंटेशन एरिया मध्ये लागतो? काही गोष्टी सांगितल्या की होम स्केलला आपण अंदाजे घेऊन घ्या 500 ते 800 स्क्वेअर फीट होम स्केल मध्ये तुम्ही करू शकता. मिडियम स्केलला 1000 ते 2000 स्क्वेअर फीट, आणि त्यापेक्षा मोठं जर जायचं असेल तर तुम्हाला 4 ते 5000 स्क्वेअर फीट पेक्षाही जास्त जागा लागू शकते. तसंच कॉस्ट वाईज जर आपण बघितलं, होम स्केलला तुम्ही ₹1,00,000 छोटस युनिट, डिपेंड ऑन द प्रॉडक्ट. आता डिहायड्रेशन करायचं असेल तर तुम्हाला ते 50-60 हजाराचं ड्रायर तुम्हाला घ्यावं लागेल, आणि बाकी कटिंग मशीन्स वगैरे 1,00,000 सुद्धा डिहायड्रेशनचं स्मॉल स्केलवर, की दिवसभरामध्ये 5-10 किलो तुम्ही भाज्या वाळवू शकता, तेवढा प्लांट सुरू होऊ शकतो. आणि मग जेवढी आपली गरज असेल, कॅपॅसिटी असेल, त्याप्रमाणे आपण त्या टाईपचं मशिनरीज आहे, त्याची कॉस्ट आहे. आपण जेव्हा एखाद्या प्रॉडक्ट मध्ये जाऊ आणि त्याचं डिटेल हे करू, त्यावेळेस ती कॉस्ट आपल्याला ठरवता येऊ शकेल. तर 5 लाखापासून तर 5 कोटीपर्यंत आपण प्रोजेक्ट त्याच्यामध्ये करू शकतो. ओके. पुढचं आहे की ऍपल पासून काय काय करू शकतो आपण? पहिली गोष्ट म्हणजे की जे प्रॉडक्ट, जे रॉ मटेरियल आपल्याकडे सहज उपलब्ध आहे, त्याला आधी प्रायमरी आपण प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. ऍपल पासून ऍपल सायडर तयार होतो, जसं आपण विनेगर म्हणतो त्या पद्धतीचा ऍपलचं ज्यूस काढून त्यापासून. नंतर त्याच्या ज्या फुडी आहेत त्या आपण मिनिमली प्रोसेस करू शकतो, जे काही आजकाल सॅलड पर्पज, म्हणजे रेडी तुकडे जे आहेत ते खाण्यासाठी वापरता येऊ शकतात, किंवा त्याचे चिप्स वगैरे पण डिहायड्रेट करून त्या एअरटाईट पॅक मध्ये पॅक करता येऊ शकतात. आणि आलेपासून काय करू शकतो? आल्याचं तर सुंठ तयार होतं, एक दुसरं आल्याची सुंठ तयार झाल्यानंतर किंवा श्रेड्स करून डिहायड्रेट करून त्याचं आल्याची पावडर करता येऊ शकते. आणि तिसरं कॅन्डी मध्ये, म्हणजे सांगितलं आले पाक जे आहे ते, किंवा आल्याचा ज्यूस सुद्धा ऍज अ मेडिसिनल ज्यूस आहे. अर्थात तो थोडासा ब्लेंड वगैरे त्याच्यामध्ये करावा लागतो. तर आल्याचा ज्यूस, आल्याची पेस्ट करू शकतो. बरोबर. ओके.
आणि बरेचसे लोकांचे प्रत्येक प्रोडक्ट वाईज मशिनरी कॉस्टिंग आणि हे असे बरेचसे प्रश्न आहेत, तर ते हा वेबिनार असल्यामुळे आम्ही डिटेलमध्ये कव्हर नाही करू शकतो. बट स्टील आय विल ट्राय टू कव्हर की जे जे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये काय काय करू शकतो, हे या प्रश्नांचं मी उत्तर देऊ शकतो. म्हणजे घेऊ शकतो हे प्रश्न. आणि काही लोकांचे लोन, सबसिडी हे जे असेही प्रश्न आहेत, तर त्याचे जे एक्सपर्ट आहे ते या कोर्समध्ये तुम्हाला सोबत असणार आहे. तर त्याच्या रिलेटेड प्रश्नांचं जास्त डिटेलमध्ये आन्सर नाही मिळू शकणार आजच्या वेबिनारमध्ये. बट ओके. पुढचा प्रश्न असा आहे की टोमॅटो काय काय करू शकतो टोमॅटो प्रोसेसिंग वर? टोमॅटोचं प्रायमरी प्रोसेसिंग मध्ये आपण टोमॅटोची प्युरी जी आहे, म्हणजे प्युअर टोमॅटोचा ज्यूस किंवा त्याला आपण पल्प म्हणूया, तो आपण करू शकतो. नंतर मग त्यापासून सेकंडरी प्रोसेसिंग मध्ये केचप आणि सॉसेस आपण करू शकतो. त्याच्यामध्ये पण वेगळा मसाला, विदाऊट मसाला, विथ गार्लिक, विदाऊट गार्लिक, स्वीट, हॉट अँड पेपर वगैरे असं आपण जाहिरातीमध्ये बघतो बघा, ते वेगळे फ्लेवर्स त्याच्यामध्ये हे करू शकतो. टोमॅटोची पावडर सुद्धा आता डिमांड आहे की त्या पावडरचा वापर करून त्याच्या चकत्या फोडी करून ड्राय करून नंतर त्या ब्लेंड करून आणि मग त्या पावडरचा वापर इतर रेडी टू कुक मध्ये किंवा रेडी टू कुक जे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो. राईट. ओके. आणि कोर्स झाल्यानंतरच सुद्धा आमचा सपोर्ट असतो आणि तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळतात. तुम्हाला रेकॉर्डिंगचा ऍक्सेस 6 महिन्यापर्यंत असतो, तर तुम्ही ते पुन्हा पुन्हा बघू शकता रेकॉर्डिंग. हा एक क्वेश्चन होते. प्रकाश, आता तुमचा काही क्वेश्चन आहे? हा सर, ऍक्च्युली माझा एक क्वेश्चन होता की मी ऍक्च्युली कोकणातला आहे आणि आमच्याकडे मँगोचं आणि कॅशूनट्सचं प्रोडक्शन जास्त होतं. तर रॉ कॅशू आम्ही ऍज इट इज ते प्रोडक्ट करून ते विकतो. बट अपार्ट फ्रॉम दॅट व्हॉट विल बी डन टू एक्सप्लोर द बिझनेस? आय स्टे इन पुणे, बट द फॅक्टरी इज इन माय होम टाउन. So actually, I want to know what will be the new products can be launched on the from cashews. From mangoes, I got to know with the different. Yes. कॅशू ऍपल जे असतात, म्हणजे काजू बोंड ज्याला म्हणतात कोकणामध्ये, तर जे आता आपण वेगळ्या प्रकारचे बिवरेजेस असतात, काजू सिरप एक बनतं त्या बोंडूचं, नंतर त्याचं स्क्वॅश बनू शकतं, त्याचं जाम सुद्धा बनू शकतं. फक्त त्याला थोडंसं प्रायमरी प्रोसेसिंग करावं लागतं. तर त्याचे डिटेल तुम्हाला काही जे इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावर खूप रिसर्च झालेलं आहे. दापोलीचं जे कोकण कृषी विद्यापीठ आहे किंवा रोह्याला, तिकडे सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन. तर काजूच्या बोंडूचे, कारण गोव्यामध्ये त्याचं ते हे बनवलं जातं, फेनी बनवलं, ती आपल्याकडे परमिट नाहीये त्याची, ते अल्कोहोलिक ड्रिंक तयार होतं ते. त्यामुळे काय होतं की ते काजू बोंडू पडलेलं खराब जरी असेल तर ते फेनी बनवणारे घेऊन जातात. त्यामुळे जास्त काजूचं कोणी जास्त ते करत नाही. पण हे प्रॉडक्ट त्याच्यापासून व्यवस्थित क्लीन करून, ग्रेडिंग करून, त्याला ब्लांच करून त्याचे प्रॉडक्ट बनवू शकतात. दुसरं, तुम्ही जे काजू बिया जे आहेत त्या वाफवून किंवा भाजून त्याचं काजू गर वेगळा केला जातो. तर ते जे काजू गर काढल्यानंतर त्याचे जे टर्फल असतं, त्या टर्फल मध्ये ऑइल असतं, त्या ऑइलला पण खूप डिमांड आहे, ऑइल एक्स्ट्रॅक्शन करून. त्याचा जो चोथा शिल्लक राहतो आणि त्याच्यापासून ऍक्च्युली ते जवळची ऑइल इंडस्ट्री आहे तिकडे आम्ही देतोच. पण ऍक्च्युली अपार्ट फ्रॉम म्हणजे फक्त आम्ही रॉ कॅशू बनवून कॅशू नट रेडी बनवून पाठवतो. पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरेही प्रोडक्ट येऊ शकतात, जसे आंब्यापासून वेगळे प्रोडक्ट होतात. काजू निघाल्यानंतर त्याचे वेगळ्या प्रकारचे फ्लेवर्ड, कलर, भाजलेले वगैरे असे जे प्रॉडक्ट आहेत ते तुम्ही ब्रँडिंग म्हणजे डेव्हलप करू शकता. प्रॉडक्ट त्याचे तुकडे शिल्लक राहतात, त्यात सुद्धा वेगळ्या प्रकारचे मिठाई वगैरे मध्ये त्याचा वापर करत नाही, कारण कोकणात ते काजू काढून ते विकून मोकळे होतात. तर ते थोडस त्याला अलाइड किंवा थोडस एकत्र येऊन, जसं आता गव्हर्नमेंटची पॉलिसी की क्लस्टर मध्ये किंवा ग्रुपमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी फॉर्मॅट मध्ये तुम्ही करून एक चांगलं ब्रँडिंग जर केलं तर होऊ शकतं. रॉ मटेरियल सुद्धा त्याचं तुम्ही प्रोक्युरमेंट करून इंडस्ट्रियल स्केलवर मोठ्या प्रमाणात त्याचं प्रोसेसिंग करू शकता वर्ष. पुढचा प्रश्न नारायण यांचा आहे. नारायण, प्लीज तुमचा प्रश्न विचारा. नारायण खडके, तुम्ही आहात का तिकडे? हो, येस. हा, येस सर, विचारा प्लीज. हा, नमस्कार. तर आम्ही प्रपोज्ड याच्यावरच अभ्यास चालू आहे माझा गेले 5-6 महिने. ऐकताय तुम्ही सर? हो, ऐकतोय. ट्रॉपिकल फ्रुट्सचं असेप्टिक इंडस्ट्री पल्प तयार करायचा आमचा विचार आहे. हॅलो, बोला ना, ऐकतोय. हा, तर यामध्ये
मिनिमम किती कॅपॅसिटी मध्ये, इनपुट कॅपॅसिटी मध्ये जर आपण हा बिझनेस चालू केला तर आपल्याला हा प्रोजेक्ट व्हायबल होऊ शकतो? फ्रुट्स कोणते आहेत तुमचे? फ्रुट्स मध्ये अल्फान्सो मँगो, तोतापुरी मँगो, केसर मँगो, त्यानंतर ग्वावा, पायनॅपल, त्यानंतर चिकू, येस. डाळिंब वगैरे. तर आणि त्याच्यात तुम्हाला मल्टीपर्पज पल्पिंग मध्ये जावं लागेल की जे हो, वर्षभर हो. आणि ते ते तुम्ही सीझन मध्ये प्लांट येतात. आम्हाला हे करायचा विचार आहे. हो. ते असेप्टिक पॅकेजिंग, बाकी जे ना पल्पिंग मशिनरी वगैरे कोणत्या याच्यात असेप्टिक पॅकेजिंगचं जे आहे ना युनिट, ते ऍज पर तुमची रिक्वायरमेंट आणि कॅपॅसिटी नुसार त्याची कॉस्ट 25 लाखापासून तर 1 कोटीपर्यंत आहे. तोच एक मेजर आहे. बाकी तर तुम्ही कॅनिंग मध्ये गेला तर तुमचं 25-50 लाखामध्ये काम होईल. म्हणजे तुम्ही दिवसाला 10, 15, 20 टन पर्यंत प्रोसेस केलं तर ऍसेप्टिक पॅकेजिंगचं जे त्याची कॉस्ट थोडी जास्त आहे. तर तुम्ही डीपीआर तयार करा, कोणकोणते प्रॉडक्ट आहेत, त्याचं रॉ मटेरियल अवेलेबिलिटी आणि दिवसाला किती प्रोसेसिंग करू शकता, त्याप्रमाणे जे मशिनरी मॅन्युफॅक्चर्स आहेत त्यांच्याशी तुम्ही जर हे केलं तर ते तुम्हाला कॅपॅसिटी नुसार तुम्हाला कॉस्टिंग कोटेशन आपण जसं घेतो ना वेगवेगळ्या प्रकारचे वेंडर्स त्यांच्याकडून मिळू शकेल. पण जोपर्यंत तुमचे कॉमोडिटी कोणती आहे आणि पर डे तुम्हाला किती रॉ मटेरियल अवेलेबल होऊ शकतं आणि किती दिवस ती तुम्हाला चालवायचं आहे, त्यावरून मशिनरीची कॉस्ट आपल्याला काढावी लागेल. माझा एक पण छान आहे, म्हणजे पल्पिंगला काही तसं प्रॉब्लेम नाही. पल्पिंग याला मार्केटिंग हे कसं आहे म्हणजे फ्युचर? असेप्टिक पॅकेजिंग जर म्हटलं ना ते B2B मध्येच करावं लागतं, कारण असेप्टिक पॅकेजिंग 214 किलोचा एकच बॅग असते. म्हणजे होय, छोटी पण होय. करू शकतो आपण, पण त्याला जो समजा फॉर एक्झाम्पल म्हणून मी देतो, हिंदुस्थानी लिव्हर आहे असे सारखे जे की ज्यांना दिवसाला 50 टनापेक्षा जास्त एका प्लांटला रॉ पल्प लागतो, की पुढे त्याचं काय ते सरबत, स्क्वॅश, सिरप, जॅम बनवत असते. तर ते ऍसेप्टिकला जायचं असेल तर तुम्हाला आधी B2B मध्ये थोडंसं सर्च करावं लागेल, कोणाचे रिक्वायरमेंट असतील तर त्याप्रमाणे त्याच्यात जाऊ शकतं. बाकी टीन्स मध्ये वगैरे तुम्ही अर्धा किलो, 1 किलो किंवा मॅक्झिमम 3 किलो पर्यंत जर करायचं असेल तर तुम्ही त्याचा भरपूर जे छोटे वेंडर्स आहेत, सेकंडरी प्रोसेसिंग करणारे, ते घेऊ शकतात किंवा मिल्क प्रोसेसिंग वाल्यांना पण ते चालतं याच्यातलं कॅन्स मधलं वगैरे. राईट, ओके, थँक्यू सर. आणि बरेचसे अजून 1-2 क्वेश्चन मी जस्ट शेवटचे 1-2 क्वेश्चन घेऊयात. त्याच्या आधी त्यांना आजचा वेबिनार बघायचा असेल पुन्हा तर इकडे उद्योगवर्धिनीचा तुम्ही बेसिकली युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे वेबिनार सिरीज वरती क्लिक केलं तर तुम्हाला आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग पुन्हा बघायला मिळेल. इकडे तुम्हाला अपडेट झालेली असेल तर ती तुम्ही पुन्हा बघू शकता. ओके. आणि शेवटचे 1-2 क्वेश्चन आहे की बिटर गार्ड वरती काय करू शकतो, आणि काही लोकांचे चिंच वरती तर तो ऑलरेडी कव्हर झालेला आहे सेशन मध्ये. तर बिटर गार्ड मध्ये काय काय करू शकतो? बिटर गार्डचं जे डिहायड्रेटेड म्हणजे चकत्यातनं, ही तर आपली ट्रॅडिशनल होती, कारली वगैरे वाळून ठेवली जायची, तर ते पण छान होऊ शकतं. त्याची ज्यूस जो आहे फक्त त्याला थोडस आयुर्वेदिक टच द्यावा लागेल, न्यूट्रिशनल फॅक्ट ज्या आहेत त्या रिटेन करण्यासाठी, किंवा त्याच्यामध्ये काही हर्बल्स मिक्स करता येतील का ते बघायला पाहिजे. तर बिटर गॉडच्या संदर्भात हे करता येऊ शकतं. पावडर पण होऊ शकते त्याची, डिहायड्रेशन करून चकत्या वाळून. तसंच अजून एक प्रश्न आहे की कॅरेट आणि रॅडिश जे आहे, तर रेडी टू ड्रिंक रॅडिश नाही, परंतु कारण रॅडिशचा जो थोडा ऑफ फ्लेवर असतो, पण कॅरेट म्हणजे गाजर जे आहे तर त्याचा ज्यूस आहे मार्केटमध्ये मिळतो. ओके, ओके. आणि पल्प, टोमॅटो पल्प हा किती दिवस टिकू शकतो? आता जे पल्प प्रोसेसिंग जी आहे ना ती आपण 100+ टेम्परेचरला तो बॉईल करतो किंवा पाश्चराइज करतो, आणि तो असेप्टिक बॅग्स मध्ये जर असेल तर तो 2 वर्ष सुद्धा राहू शकतो. पण समजा 12 ते 18 महिन्यापेक्षा जास्त कोणी तो पल्प ठेवत नाही. तो खराब नाही होत, परंतु त्याचे काही ऑफ फ्लेवर्स वगैरे जातात. आणि दुसरं, पल्पचं सायकल जे असतं ते कोणत्याही सीझनचं 12 महिन्याचं असतं. म्हणजे आंब्याचा सीझन आता मे जून मध्ये संपला तर पुढचा सीझनचा फ्रेश आंबा येईपर्यंत तो पल्प संपलेला केव्हाही चांगला. विकायला तर 2 वर्ष टिकू शकतो, पण पल्पचं सायकल हे 8 to 12 months जे असतं दॅट इज बेस्ट. येस, ओके, ओके, शुअर. सो थँक्यू सो
मच राजपूत सर फॉर वंडरफुल गायडन्स. आणि आय होप ऑडियन्स मधले बरेचसे मी क्वेश्चन्स घ्यायचा प्रयत्न केला. काही जे खूपच स्पेसिफिक प्रश्न आहे मशीन्स रिलेटेड, प्रोडक्ट रिलेटेड, ते आपण या वेबिनार मध्ये नाही कव्हर करू शकतो. त्याच्यासाठीचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये लिमिटेड ऑडियन्स असते आणि आम्ही बराचसा, तुम्ही 3 आठवडे या कोर्स मध्ये आमच्या सोबत असतात, तर तुम्हाला डे वाईज प्रत्येक याच्यावरती डेली 1.5 तास कोर्स असतो, तर तुम्हाला एकदम डिटेल मध्ये गायडन्स मिळेल. आणि गृहिणींना या सुद्धा या कोर्सचा बराच फायदा होऊ शकतो. आता क्वेश्चन आहे की बऱ्याचशा गृहिणी आमच्या कोर्समध्ये जॉईन झालेल्या आहेत आणि त्यांनी होम स्केल वरती बरेचसे छोटे मोठे प्रोडक्ट्स केलेले आहेत. डिहायड्रेटेड प्रोडक्ट्स मध्ये सुद्धा त्यांनी बिझनेस चालू केलेला आहे आणि चांगल्या लेवलमध्ये अर्निंग करतात. तर ते तुम्हाला कोर्समध्ये आम्ही हळूहळू या प्रत्येक गोष्टीवरती गायडन्स करणार आहे. मार्केटिंग बद्दल काही क्वेश्चन्स आहेत, तर मार्केटिंगचे जे एक्सपर्ट्स आहे ते तुम्हाला या कोर्समध्ये डिटेल गायडन्स करणार, की ग्राहक कसा मिळवायचा, प्रोडक्ट कसे तुम्ही सेल करायचे, त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही डिटेलमध्ये गायडन्स करणार आहे. तसंच लोन्स, गव्हर्नमेंट स्कीम्स, हे जे त्या विषयाचे जे एक्सपर्ट आहे त्या विषयाचे एक्सपर्ट्स या कोर्समध्ये तुम्हाला डिटेलमध्ये गायडन्स करणार आहेत. सो आमचा पूर्ण कम्प्लिटली थोरो कोर्स आहे. याच्यामध्ये सगळ्या गोष्टींना तुम्हाला डिटेल गायडन्स मिळणार आहे तुमच्या वेगवेगळ्या विषयावरती. आणि हा कोर्स फ्रायडेला चालू होत आहे. सो फ्रायडेला तुम्ही या कोर्स, फ्रायडेला संध्याकाळी 7 वाजता याची बॅच चालू होणार आहे. तुम्ही लवकरात लवकर याचं रजिस्ट्रेशन करू शकता. सो थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर वंडरफुल क्वेश्चन्स. सगळे ऑडियन्सचे आभार आहेत आणि सगळ्यात जास्त आभार तर राजपूत सरांचे, की तुम्ही एकदम छान प्रकारे मार्गदर्शन केलं, सगळ्या प्रश्नांना उत्तर पण दिलं. सो थँक्यू ऑल ऑडियन्स अँड थँक्यू राजपूत सर. आणि ऑल्सो स्पेशल थँक्स आमचे जे पास्ट पार्टिसिपंट जे फीडबॅक साठी आज जॉईन झाले. सो शिवाजी सर आणि आपल्या ज्या मॅडम होतात त्यांचा पण मी धन्यवाद करतो. दीपा मॅडम सर, थँक्यू. So thank you and wish you all good night. Thank you. Thank you, Sriram. Good night to all. Thank you.